ಓಂ ಶ್ರೀ कालकाम परशुरामाय नमः. बेळतंगडी तालुकू चित्पावन ब्राह्मण संघाचा तृतीय वार्षिकोत्सव तसांची साधकांचा सन्मान कार्यक्रम स्थानिक सभाभवन लायला येठा 11 तारीख जानेवारी 2026 दिवसा सांग होणी चाललिनला. बेळतंगडी तालुकू चित्पावन ब्राह्मणांचा समग्र एक संघटना 3 वर्ष आधी उज्जली तसांची यशा हेचा 3रा वर्षाचा वर्धंती चाललच. हे संदर्भांतू संघाचे अध्यक्ष झाले श्रीयुता त्रिविक्रम हेब्बार केळकर यांचे अध्यक्षतांतू सभा कार्यक्रम तसांची सन्मान कार्यक्रम चाललिन. कार्यक्रमाचे आरंभांतू शिरबिटेचे लोंढे बब्बावन पाष्टी अज्जाला वराडाची व्यथा म्हणाव्याचा चित्पावनी भस्साचा एक प्रहसन चाललिनला. ते उपरांत सभा कार्यक्रम अवघे पाहुणे वेदिकावरी आसन स्वीकारू केले. ते उपरांत श्रीयुता शंकर तम्मानकर यांचा विरचित चित्पावनी प्रार्थना बय्याकम पाष्टी चालवणे आली. श्री विवेक केळकर यांचे बोलणे ಮೂಲಕ अतिथी अभ्यागतांना पुरा येऊन करणे घेत. ते उपरांत त्यांना फुलनं देवानी आमचे समाजांतू आमदा सोडणी गेलेले वडील हेंदा 1 निमिषाची मौन प्रार्थना चाललेली. संघाचे कार्यदर्शी श्रीयुता नारायण फडके हे वरदी वाचन केली. संघाचे आगू होगूनचे लेखपत्र मंडना खजांची जाल्ले श्रीयुता वासुदेव गोखले हे मंडी सायली. वेदिकावरी वेदमूर्ती विद्वान विष्णुभट्ट डोंगरे ದಂಪತಿಯಿಂದ चित्पावन वैदिक रत्न बिरुदू देवन. ते उपरांत त्यांचा आशीर्वचनही चाललिन. यशस्वी उद्यमी होऊन चालले यशा समाज सेवक श्रीयुता प्रहलाद फडके ದಂಪತಿಯಿಂದ बेसेवनी त्यांना चित्पावन साधक गौरव प्रदान करण. मोठे पाहुणे होऊनी विज्ञानी संशोधक जाल्ले कोरकळचे श्रीमान गोपाल मराठे हे बोलता समाजाक संघ संस्थाई समाजान जाल्यो ओळखू समान करवाची काम करवी पुढा म्हणावाचा एक सल्ला दिली. मुख्य अतिथी होऊनी वेदिकावरी सौ विद्या काळे डोंगरे यो पुत्तूरू नगरसभाच्यो आयुक्त होऊन सती यो मिळ्यो सल्यो ते शुभाशंसना केली. कारकळ चित्पावन संघटनाचे अध्यक्ष झाले श्रीयुता रत्नाकर मराठे हे वेदिकावरी बेसोनी शुभाशंसन केली. वेदिकावरी ऑनलाइन ಮೂಲಕ ವೇದ ಪಾಠು ಕರಿಸಲ್ಲೆ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಶಶಿಶೇಖರ ಕಾಗತ್ಕರ್ ಹೆಂದ ಗೌರವ ಸಮರ್ಪಣ करली. कार्यक्रमांतू संतर्पणाला सेवा रूप होऊनी सहकारू दिलेले श्रीयुता महेंद्र मराठे बजक्किरे ದಂಪತಿಯಿಂದ वेदिकावरी बेसोनी गौरव देवलो. सुरेखाया कार्यक्रम निर्वहणा केलेले विशांक खाडिलकर तसांची श्री विवेक केळकर संघाची नूतन कार्यकारी समिती आಯ್ಕೆ करली. हे संदर्भांतू मुंडाजा वलयांड सौ सुषमा भिडे श्री धनंजय भिडे श्री शशांक मराठे श्रीमती दिशा पटवर्धन देशीलचे वलयांठी श्री वरदशंकर दांबले सौ लता भट्ट अरेकल श्री शशांक खाडिलकर श्री अविनाश गोखले श्री करुणाकर गोगटे तसांची उजिरे बेळतंगडी वलयांठी श्री पांडुरंग मराठे श्री प्रभाकर हेब्बार श्री त्रिविक्रम हेब्बार सौ वीणा बेंडे सूळबेट्टू वलयांठी श्री विवेक केळकर सौ प्रज्ञा हेब्बार ಡಾಕ್ಟರ್ ಶಶಿಧರ್ ಡೋಂಗ್ರೆ ಸೌ ಪ್ರಜ್ಞಾ ಮೆಹೆಂದಳೆ ಹಿಂದ ಆಯ್ಕೆ ಕರಣ. ಒಟ್ಟು ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕು चित्पावन संघटनाची 3रे वर्षाची वर्धंती अव्वल सुरेखाया चालली. ओम स्वस्ति.
एक वेळ मेल्लोश म्हणी धरणीगे ಎಂತೆಲ್ಲ ಜಲ್ಮಾನ್ ಶುರುವಂತೆ शिकावस नको रे तो तुला मेट मारायचं स्थिती लागेल ना तुला तमास वाजे मी किती जीवमानिटी करडे पोहत खाणी भंगा म्हणी का मला किती पोळ्यो जिलपियोनी खायत नाही का नाकाचे मेशा मारोनी ಎಂತೆಲ್ಲ जल्मांतरी बेंगळूर नुज्जोनी अव्वल सैडीला मी बनावंगेसा मारायचं म्हणे मारायचं नाहीच आहे मारावेचा तू ये मासा तसाच हान नाही मी आणि तू मारतलो मळे मारतलोच ನಮಸ್ಕಾರ ಅಜ್ಜೆ. तसं पुरा ಅಜ್ಜೆ ನಮಸ್ಕಾರ. ಓ ನಮಸ್ಕಾರ. ನೋಡು ನಾವೀಗ ನಮ್ಮದೇ ತಲೆಬಿಸಿಯಲ್ಲಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಅವನು ಮೊದಲು ಸಾಯುವುದ ನಾನು ಮೊದಲು ಸಾಯುವುದ ಅಂತ ಇಲ್ಲಿಗೆ ತೀರ್ಮಾನ ಆಗ್ತಾ ಉಂಟು. ನಿಮಗೆ ಒಂದು ಇದಿಲ್ಲ, ಯಾವ ಹೊತ್ತು ಗೊತ್ತು ಫಿನೈಲ್ ಮಾರುವವರಿಗೆ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಬಟ್ಟೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀರಿ, ಇಂಥ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮನೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀರಿ. ಈಗ ಹೋಗಿ ನಾವು ಯಾರಾದರೂ ಇದ್ರೆ ಜೀವ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ ಎಲ್ಲ ದಾಡಿದೆ ವಿಷಯ. ಫಿನೈಲ್ ನೋಹೆ ಅಜ್ಜೆ. ओ. मैं टिंबा बोलला बेसला. ओ. फिनाइल नोहे मैं टिंबा बोलला बेसला मला. आमची का गोतो हाय अज्जे. हीची समस्या. शुरू बोलत नाही, शुरू कन्नड्या बोलावायचा, मग आमच्या भाषा सुरू करावायचा. त्याला ओपिक का खे यशाके त्याला योपी गा तुला मला हैराची असली जेडी मिळता सोडावासे काजे तुला ओपिक से रे पण चेडी निखारेचो कुडको नको रे काळी काळी नको रे असे हा एशा तुला हैर आता मग त्याला हैर का खे एशा बकरा अंगावर पडू नका. मी इथं भांडतो कसं ता अंगावर पडावे जायचं नाही. मान चेंज केला यशस्ते काळान तुम्हाला गुंतुसे निश्चय आदीत पुरा भोवसती पण आम्ही जीवीस असतं तर हे घरान चालत नाही तर आठवून आमदा देवाने की अव्वल सुन्नशी दिदलींचे पडा तसं वाटते एशा वराडाची पुरा तयारी होई बघ्यो. एशा रांदा पिकोणी आमदा पाळंदे मिळेल का आजीत त्याला सांगावं नाही ते हई फोन करी हई हई येता म्हणता भगवद्गीता हे तू हे सत्य नाही येता तुम्ही का शास्त्र जनतान मेवाचा का म्हणे भगवद्गीता हा असा पुरा विषय मी हे सांगतो. इडी सौनी कार्यक्रम यशस्वी करून द्या म्हणे मगेदा तुमतना प्रार्थना करीचा. तालूಕು मट्टाचे एक वार्षिकोत्सवाचे कार्यक्रमांतू आमदा एक अवकाश दिलेले प्रथम मे इटा कॉन्टॅक्ट जाल्ले आमचीच गावीची अपर्णा म्हणजे इटा अश्विनी म्हणी त्याला मस्त आम्ही आभारी होऊन सा ते उपरांत वेगळ्यांचो पुरा परिचय होऊनी आमदा इटा एक अवकाश दिल्लींत तुमदा मस्त आम्ही धन्यवाद सांगोत सा. आमचे एक कांयसा एक प्रयत्न केल्लो से हेला तुमचा आशीर्वाद. कृष्ण लोंडेचो बॉडियो सूरज मैं नवीन लोंडे हेंची भैया को पवित्र डोंगरे. ओम श्री परशुरामायन्म एड्डोळेरवी लोंडे ब्रदर्स त्यांचा माळा अज्जला वरडाची चिंता नाटक तुम्ही पळयतलेसे अद्भुत मनोरंजन दिल्ली होते. आम्ही निरीक्षकांपेक्षाही अधिक त्यांचा परफॉर्मन्स आहे. कोणीसा मग्गीन ठी म्हणत चले आमचा देवीदास कापिडकाडाचा नाटक पळायचा जाणा म्हणून यांचे प्रतिभेला आमचा अनंतान ಒಂದು ವಂದನೆ. ते इतले दूर ठी येऊन 8:30 आयले आते 8:30 येऊन इतला अप्पदा ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ दिल्ली होते त्यांना अवघ्यंद बेळतंगडी तालूಕು चित्पावन संघटने धन्यवाद देन सर. म्हणे कार्यकारी समिती जनतना विनंती करीचा. आम्ही चित्पावना सभासद निशब्द हवनी इडी सभा कार्यक्रमाला सहकार द्यावं म्हणे मगेदा विनंती करीचा. श्री गुरुभ्यो नमः. अग्रतः चतुरो वेदान् पृष्ठतः सशरन्धनुः इदं ब्राह्म्यम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि. आमचे चित्पावन कुलगुरू परशुरामंद प्रथमतः प्रणाम सल्लिके करीता अवघे एठा सवेचे चित्पावन सज्जन बंधू चित्पावन ब्राह्मण संघाचे
ಮೂರನೇ वार्षिकोत्सवाचे संभ्रम सडगराचे हे क्षणांतू आम्हीचा शतमानांमध्ये आम्ही मूलतः महाराष्ट्रांटी जीवनोपायासाठी वलसे आयला तरी वलसे येवनी दक्षिण कन्नड आमचे बेಳ್ತಂಗಡಿ तालुकांतू वेगवेगळे गावांतू शिशिला मुंडाजे सुळोटू फणेंजा ही असा वेगवेगळे क्षेत्रांनी येवनी आम्ही जीवनोपाय करणी जीवन चालवून घेतल्याचे चित्त पावन हावनी बौद्धिक बुद्धिವಂತಿಕೆ ಮತ್ತು आमचं ज्ञान देशप्रेम हे पूरा आणि श्रमाचं जीवन आणतो आम्ही आरोग्यदायक मादरी हावनीचा विशेष हावनी हे चित्पावन वेगवेगळे रीती कसं चालल्यामुळे एका फुलांचं रीती वेगवेगळे बिडी फुलांच्या वारीचनी त्यांना पूरा एका शिग्गाळीचं रीती चवेचा आजी चित्पावन ब्राह्मण संघ ಬೆಳ್ತಂಗಡಿ तालुकू आम्ही आवगी ते एक शिग्गाळी अंतल्या वेगवेगळे फुल्ला हावनी आजी हे कार्यक्रमांतू एठाचा हे सभा कार्यक्रम अधिकृत हावनी अशा ಚಾಲನೆ देंचा हे संदर्भांतू इडी कार्यक्रम यशस्वी हावनी चालव म्हणे गणपतीची स्तुती करावे यांसाठी अरसिनमक्की ते भक्ती भजना मंडळीची सदस्य श्रीमती सरिता भिडे रश्मी गोखले लता अरेकल विपुला खाडिलकर कुमारी प्रांजल अरेकल हे प्रार्थनाचा रचने आणि संगीत संयोजने करणे निर्देशन केलेले श्री शंकर तामनकर मुंडाजे अशा गणपती स्तुती ಮೂಲಕ हे कार्यक्रमाचा आरंभ म्हणूनी पाय धरणी विनायका तुला प्रार्थना करसा पद्य म्हणूनी पाय धरणी आमचो समाजो नाव पावतो चित्पावन परमळू पसरोतो तुझी दया ती सोतु मणी विनायका तुला प्रार्थना करसा म्हणून पाय धरणी संघाल झाली तीन वर्ष 28 संभ्रम हो आचरणा करूया कुशेंतो एका मत्स्याचो वेळू हो सर्वे जन सुखिनो भवन्तु सर्वे जन सुखिनो भवन्तु नित्यस्सो मंत्रो हन्तु विनायका तुला प्रार्थना करसा पद्य म्हणूनी पाय धरणी भजना प्रतिभा कारंजी मणि कवि गोष्ठी असनी करणी चित्पावन जन आवघे मिळोनी संघाल चोक्कट करीतु मणी चित्पावन बस्साचं संगीत चित्पावन बस्साचं संगीत श्रुती चुक्क वेलानाजे मणी विनायका तुला प्रार्थना करसा पद्य म्हणूनी पाय धरणी ब्राह्मण नीळे आकाशांतु चित्पावन चंद्रू हौनी ब्राह्मण नीळे आकाशांतु चित्पावन चंद्रू हौनी चंदिन पुन्नवदेन्तु सोतु चंदिन पुन्नवदेन्तु सोतु प्रार्थना तुषी माधरणी विनायका तुला प्रार्थना करसा पद्य म्हणूनी पाय धरणी पद्य म्हणूनी पाय धरणी म्हणूनी पाय धरणी अंतीय वार्षिकोत्सवाला आलेले अवघे अतिथी गण्य अभ्यागत मग अवघे चित्पावन बंधूंदा यशा स्वागत करवेच ಮೂಲಕ तसांची प्रास्ताविक बोलवेचती श्री विवेक केळकर काजिमुगेरू ಹೆಂದ ವೇದಿಕಲಯ ಹೋಮಮಣಿ विनंती करीचा मुख्य अभ्यागतांद आणि सभाची सुरेखाई अतकाई सतले तुमदा अवघेंदा माझो नमस्कार 3 वर्ष आधी चित्पावन संघटनाची अगत्यता ಬಗ್ಗೆ एक आलोचना करणी कार्यप्रवृत्त जाल्लो माझो काका आणि प्रस्तुत आमच्या संघटनाचं अध्यक्ष आणि काम करीत सतेलो श्री त्रिविक्रम हेब्बार केळकर हे आमच्या चित्पावनांचा वेगळी वाढल्यांची प्रमुखांदा बोललोनी असली एक संघटनाची अगत्य म्हणून अवघ्यंत समक्ष मानतू
3 वर्षा आधी एक तालुको मट्टाची चित्पावन संघटना विद्युक्त हवानी चालने झाली. आज आम्ही 3ऱ्या वर्षाचा वार्षिकोत्सव आचरण करीत. प्रति वर्खांटी वर्खा आमचे समाज बांधवांचो उत्साह आणि प्रोत्साह अधिकोधिकूची मिळोतसे हे असांची समोरी जाणतो म्हणणी आमचाही आशय. आजीचे वार्षिकोत्सवाचे सभावर जातले आमचे संघटनाचे अध्यक्ष श्री त्रिविक्रम हेब्बार केळकर हेंदा गौरवपूर्वक हावनी स्वागत करीत. आजीचे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी हावनी आलेले डॉक्टर प्रोफेसर पोरकळ गोपाल मराठे हेंदा आमच्या कार्यक्रमाला ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕು ಚಿತ್ಪಾವನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘಾचे ಪರವಾಗಿ ಅನೇಕ ತಾಲೂಕಾचे समस्त चित्पावन बांधवांचे ಪರವಾಗಿ स्वागत करीत. तसंची आमचे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होऊन आलेली श्रीमती विद्या काळे प्रस्तुत पुत्तूरू पुरसभेला कमिशनर होऊन काम करीत होती. त्यालाही आमचे बेಳ್ತಂಗಡಿ तालुकू चित्पावन ब्राह्मण संघ तसांची समस्त बांधवांचे परा होऊन मी स्वागत करीत. आमच्या समाजाची अभिवृद्धीची जबाबदारी घेऊन कारकळा तालुकू चित्पावन संघू समर्थ होऊन निभाईसून घेऊन जाणतो सतेलो आमचे समाजातो श्री रत्नाकर मराठे हेही आमचा वसाती हेंदाही तालुकू चित्पावन संघ आणि का समस्त बांधवांचे पराहोनी मी स्वागत करीत. तसंची आमचे बेಳ್ತಂಗಡಿ तालुकू चित्पावन संघटनाचे कार्यदर्शी श्री नारायण फडके मुंडाचे हेही आमचा वसाती हेंदाही अवघ्यांच्या परवागी स्वागत करीत. आजी हे कार्यक्रमांतू आमचे समाजाचे दोघांदा सन्मान होतोसे ते श्री विष्णू भट डोंगरे अंकेकू श्री प्रल्हाद फडके हेही आमचा आमध्य साथी हेंदाही समस्त चित्पावन बांधवांचे पराहोनी आणि बेಳ್ತಂಗಡಿ तालुकू चित्पावन संघाचे पराहोनी आम्ही स्वागत करीत. तसांची विशेष होणी चित्पावनामध्ये चाललेले विषय आणि का सुद्यो जगत त्याला पंचायतीले जबाबदारी घेतलेले मनशा सुविधा म्हणतले का वेबसाईट चालले साठी फाजीनाकीचे श्री सुदर्शन चिपळूणकर हेही आमच्या कार्यक्रमाला आले भारी खुशी जाणसे हेंदाही आमचे बेಳ್ತಂಗಡಿ तालुकू चित्पावन ब्राह्मण संघ आणि का समस्त बांधवांचे पराहोनी स्वागत करीत. तसांची हे कार्यक्रमाला आले गावीचे परगावीचे समस्त चित्पावन बांधवांनाही स्वागत करीत. येता प्रति कार्यक्रमाचा एका शक्ती म्हणावाचा आमचे चित्पावन बांधावा तेंतू विशेष होऊन आमचे तालुकाचे चित्पावन बांधावा ती तुम्ही पुरा हेठा आयलीसा आमचा पुरा खुशी झालीसे तुमचा अवघ्यांदाही आमचे बेಳ್ತಂಗಡಿ तालुकू चित्पावन ब्राह्मण संघाचे पराहोणी एक स्वागत. मध्य आमचे छावणी आमच्या अवघ्य कार्यक्रमांतू सहकार देंतले पत्रिका वरदिगार आणि दृश्य माध्यमाचे मित्र आले सती तेंदाही बेಳ್ತಂಗಡಿ तालुकू चित्पावन ब्राह्मण संघाचे परवागी स्वागत करीत. आजीचे आमच्या कार्यक्रमाचे आमंत्रणाला मंदणा देवनी आमध्य संघटना अगत्य म्हणून तुम्ही पुरा आयलेनी आमचे संघटनाला अनेक वैयक्तिक होणे मलाही मस्त खुशी झाली से तुमच्या अवघ्यांचं सहकारू असोची पुढं अवेरी सोतू हे समाज असांची मुंदुवरी होतो आणखी अभिवृद्धी आणतो म्हणी आम्ही मना करीत. तुमच्या अवघ्यांदा दुसऱ्यां स्वागत. धन्यवाद. अश्विनी हेब्बार गुलाब देवनी हे कार्यक्रमाला प्रीतीविंद स्वागत करीत सती अवघ्यांचा चप्पाळे ಮೂಲಕ आजी अतिथींद एक गौरव. आम्ही चित्पावन
त्याहांटी वलसे आयना तरी इडी प्रकृती सम ಒಟ್ಟು आम्ही चलनी आमचं जीवन काढीत सवेचे श्रम जीवन मगाशी म्हणणं आमदा प्रकृती सम वेदांतोही पुरा चवेचं प्रकृतीचा गुणगानाची आम्ही हे कार्यक्रमाला एक शोभे देन सवेचे आजीचं हे कार्यक्रम अधिकृत उद्घाटन कसं मळे त्या एक मड्डेला पाणी घालावेचे ಮೂಲಕ अतिथी हे कार्यक्रम उद्घाटन करम म्हणी अवग्यंतन मनवी करीचा विशेष हवनी आजीचे कार्यक्रमाचे विशेष व्यक्ती श्री विष्णू भट डोंगरे हे आणि अवघे अतिथी गण्याई ते मड्डेला पाणी घालणी उद्घाटने अधिकृत होवनी चालने करम म्हणे विनंती करीचा अवघ्यांचा एक हाराईकेचे देश शोभ छवेना जे म्हणावचं अवघी क्षेमान स्वामी म्हणे प्रकृती तसं छलते सुजलाम सुफलाम तसं छलते मात्र अवघी वांचवे साध्य प्रति प्राणी पक्षी जीवी तसं नाही का आदर्श ರೀತಿಯಿಂದಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ಘಾಟನೆ ಕರೀತ अवघ्यंद अतिथींना मगेदा धन्यवाद यशा आम्ही चित्पावन वार्षिकोत्सवाचे हे संदर्भांतू हे एक वर्खांतू आमदा ಗೊಂಚಲ್ಲೆसारखं आमचे गावांच होतो अथवा ನೆರೆಯ गावांतू मस्त मनुष्य हे मोक्षला गेल्यासाठी त्यांचे दिव्य आत्माला शांती मिळावी म्हणून एक निमिष हे संदर्भांतू आम्ही मौन प्रार्थने करावा म्हणे अवघी उभं राहून एक निमिष मौन प्रार्थने आमचे हे तृतीय वार्षिकोत्सवाचे संदर्भांतू चित्पावन ब्राह्मण संघांटी झालेला वेगवेगळे कार्यक्रमामाग अनेक विषय ಬಗ್ಗೆ यशा वरदी वाचन करवे यांसाठी आमचे चित्पावन संघाचे कार्यदर्शी श्री नारायण फडके मुंडाजे परशुराम अज्जीचे आमचे बेळ्तंगडी तालुकू चित्पावन संघटनेचे तिसरे वर्खाचे उत्सवांतू आसीन जाल्ले समाजाचे बंधुंदा आज आमचे प्रशस्ती घेवे आयिल्ले हिरियंदा नमस्कार करिता 2025-26 वर्खाचे लहानशी वरदी तुमचे पुढे ठेवे संतोष हंसे तारीखु 24 नवंबर 2024 आदित्यवार बेळ्तंगडी तालूಕು चित्पावन ब्राह्मण संघाची दुसरे वर्खाची वार्षिक उत्साही उजिरे श्री जनार्दन देवस्थानाचे रामकृष्ण सभा मंटपांतू श्री त्रिविक्रम हेब्बार केळकर यांचे नेतृत्वांतू चाललेला हे सभाला पाहुणी होवनी काळाजाचे गोपालकृष्ण चिपळूणकर दुर्गीचे वैदिक विद्वांस कवयत्री समाजसेवकी माळीची भारती तामनकर उजिरे जनार्दन देवस्थानाचे आढळित मुक्तेसर शरद कृष्ण पडवेटनाई ಹೊಸಮಠचे डॉक्टर अजित हेब्बार सिव्हिल इंजिनियर विवेकानंद कॉलेज पुत्तूर अंत काम करीत सती हे येवनी कार्यक्रम सुरेख करणे चालवून बेळ्तंगडी कुंडडक ವೇದಮೂರ್ತಿ ಶ್ರೀ ನಾರಾಯಣ ಗೋಖಲೆ ಬಜಕ್ಕಿರೆ ಸಾಲುಹಿಂದ ಚಿತ್ಪಾವನ ವೈದಿಕ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ದೇವನಿ ಗೌರವಾರ್ಪಣೆ ಕರಣ देशिलचे कृषिक वैदिक ऐंगूडचे समाजसेवक
ಗಣೇಶ್ ಗೋಖಲೆ ಗುಂಡು ಅಣ್ಣ ಹೆಂದ ಚಿತ್ಪಾವನ ಸಾಧಕ ಪ್ರಶಸ್ತಿ ದೇವಲಿ हे दोघे यज्जिचे कार्यक्रमालाही आयलो से आमदा अवघ्यंत भारी संतोष जालो से बेळतंगडीचे डॉक्टर श्रीनिवास डोंगरे आमचे समाजाचे भारी अद्दी MBBS केलेले सुमारू 60 वर्षां बेळतंगडींतू वैद्यकीय सेवे देवनी यशई सेवा देन सती त्यांचा सन्मान कार्यक्रम हे ते वेदिकेंतू चालिಲ್ಲ हे सभाला अधिकुण द्याडसे चित्पावन बंधू भगिनी येवनी कार्यक्रम सुरेख चालण्याचे हे कार्यक्रमाचे दुपारची संतर्पणाचो पूर्ती खर्च मूल देशिलचे उजिरे सविता पी हेब्बार श्री प्रभाकर हेब्बार घरचेही चालवून दिली संतर्पणा भूरी भोजन भारी सुरेख जाण ಜನವರಿ 18, 19, 2025 ಬೆಂಗಳೂರಂತೂ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಹಾಸಮ್ಮೇಳನ चाललेला हे कार्यक्रमाला आमचे संघाचे अध्यक्ष हेब्बार त्रिविक्रम हेब्बार केळकर आणि तालुकाचे मस्त मनुष्य जावनी भागवहिसायने एप्रिल 25, 2025 बेळतंगडी तालूಕು कचेरी समोरी एक ब्राह्मण बोडियला परीक्षाला बेसोश म्हणजे तू यज्ञोपयोगित कण्णी हेवो म्हणवाचं एका आमचे कर्नाटक राज्यात जाल्लो समाचार आमदा अवघेंदा गुंसे हे ಬಗ್ಗೆ प्रतिभटना रॅली ब्राह्मण समाजाचं ही तालुकां केली आमचे मस्त मनुष्य ते प्रतिभटना रॅलींतू भागवहिसवनी आम्ही प्रतिभटनांतू अवघे मिळणं 29/6/25 ಮುಂಡಾಜೆ ಸನ್ಯಾಸಿಕಟ್ಟೆ ಪರಶುರಾಮ ದೇವಳಾಶಿ ಭಾರ್ಗವ ಸಭಾಭವನಂತೂ आमचे बस्सांतू यक्षगान ताळमद्दळे आयोजना करणासना जांबवती कल्याण भारी सुरेखय अवघे आमचे चिप्पण्णी चालवून दिली तेच दिसा अनारोग्य कारणासाठी मुंडाजाचे चंद्रमोहन मराठे घरचेंदा समाजांटी 18,000 धनसहाय्य करणार 14/9/25 ಸೂಳಬೆಟ್ಟು ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ದೇವಸ್ಥಾನचे सभामंडप ಅಂತೂ कृषी विचार संकिरण करण संपन्मूल व्यक्ती होऊनी आमचेची प्रकाश जोशी तरकारी जेनु ಬಗ್ಗೆ ಚಂದ್ರಕಾಂತ ಗೋರೆ ಭತ್ತದ ವಿವಿಧ ತಳಿಯದ ಬಗ್ಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅಜಿತ್ ಹೆಬ್ಬಾರ್ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಕೃಷಿ ಬಗ್ಗೆ ಶಂಕರ್ ಹೆಬ್ಬಾರ್ हे ಪೂರ ಕಾಜ್ ಮುಗೇರು ಯೋನಿ ಅವ್ವಲ್ ಮಾಹಿತಿ ದಿಲ್ಲಿ 1/11/25 ದೇಶಿಲ್ಚೆ ದರ್ಬೆ ತಡ್ಕ ಕಾಲಕಾಮ ಪರಶುರಾಮ ದೇವಳಾಶಿ ಚಿತ್ಪಾವನ ಕವಿ ಸಮ್ಮೇಳನ ಚಲ್ಲಿನ ಬಯ್ಯಾಕ ಪುರುಷ ಒಟ್ಟು 30 ಜನಾಯಿ ಭಾರಿ ಸುರೇಖ करणी कवन वच्चेनी हे उपरांत देशीलचंही अव्वल फळार दिली त्याचा खर्च पुरा तेंची पळावून घेतली से 31/7/25 जगद्गुरु पीठ शिंगेरीला आमचे संघटनेंटी सुमारू 50 मनुष्य शिंगेरीला गेलो सना अवघे जावनी स्वामींशी मंत्राक्षत घेवनी पावन झालं असते तसांची ते दिसा राज्याचे विविध प्रदेशांसले चित्पावन बांधव शिंगेरी ಅಂತ आयनसना तेसे किलानी त्यांचे भिडे एके सभा करणे परस्पर आमच्या अवघ्यांची खूण हैवेत असा एका कार्यक्रम शिंगेरी ಅಂತ चाललेला 21/12/25 ಮುಂಡಾಜೆ श्री लक्ष्मण खाडेलकर गुंडी ह्यांचा हे शतमान वंचल्ले त्यांचा कार्यक्रम देवळाशी जाणसना त्यांना एठा सद्धव्य कष्ट म्हणावाचे कारणासाठी आमचे कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी पुरा गुंडी देवळाला जाऊन त्याला एक शाल घालणे फळ देवनी त्याला एक नमस्कार करणे त्याचा आशीर्वाद इडी समाजाला मी घेतलो असे वर्खांतू 6 कार्यकारी सभा चाललेली असते परस्पर सहकारू वडलई चल्लून घेऊन आयिल्ले संस्कार सामाजिक धार्मिक वैदिक क्रम उर्वबेसाठी अनेक आमचे नावे पिढी आला हो विचारू जायो म्हणवाचे कारणासाठी चित्पावन संघटने बेळतंगडी तालूಕು मट्टाचा होवनी ಕೆಲವು ಕಮ್ಮ आम्ही करीत सा विशेष होवनी युवा जनांध धक्कुडेंद प्रोत्साह देवनी समाजाचे मुख्य वाहिनीला आमची शक्ती दाखवून अवघ्यांसम ಹೊಂದಾಣಿಕಾಂತೂ आमचो की तो आदिलो संस्कार ते तो संस्कार सोडता नाही समाजांतू आम्ही समाजमुखी होऊन आम्ही आमचे
नेक्स्ट जनरेशन अवघ्यंदा हाडवा म्हणवाचा मुख्य उद्देश आज आमदा गुंसे अजीचे कार्यक्रमाला 4 गावांतू इतलांची जाननो है भारी मट्टे संख्यांतू या वसना पण आम्ही असले कार्यक्रमांदा येवे भारी मग्गिण पुढ पळायसा चित्पावन संघटनेचं किता केलनीसे खाली एक वर्खाचं सांस्कृतिक कार्यक्रम ಅಥವಾ 2-3 ತಾಣಮದ್ಲಿ खेळ केले ते किती प्रयोजन म्हणावंच का जनांगस आहे पण आमथनसले कला कितीसे त्याला प्रोत्साह आम्ही देवा आमदा बाहेर जाऊन आमचा कार्यक्रम करावा आमदा अवकाश मिळत नाही तसं कम्म मस्त चित्पावन संघटने तू करीत आज आमचं 3 वर्ष जाणी सते आज नवी समिती असे प्रश्न करतले एठा येऊन समितीला जॉईन होऊन अवलवल काम केली म्हणजे जाणं ते आमचं अवघ्यांचं सपोर्ट खंडित से बोलणं येन नाही जस्ट एक समाचारासाठी एठा म्हणणं अवघ्यांचं मन परिवर्तन होणे चित्पावन संघटनेला अवघे सर्व रीतीचं सहकार देंतू म्हणी हे संदर्भांतू अवघ्यांशी मनवी करणे घेऊन आमचे इत्तीचेगे विप्र कप म्हणी जाणं ते विप्र कप्पांतूय मुंडाजांनी देशीलची 2 टीमा आमचं भारी खुशी असे ते सभाला ते कार्यक्रमांदा आम्ही गेलं नाही म्हणे आमच्या बोर्ड लहान बेजारसे देशील टी आमदा एक सपोर्ट करावा आयली नाही मुंडाजाच्या टीमाला मुंडाजाची आयली नाही म्हणावं एक लहान बेजारसे बोर्ड यंदा त्यांना मी सांगितलं आज वेगळे कार्यक्रम मी आहे नसो असांची ಕೆಲವು मुंडाजांटी देशील टी आयलेच होती आमचे कार्यक्रम हंता आम्ही आढळीत कमिटी सेरा अवघे एक सपोर्ट करायचे दृष्टी अंतू आम्ही ते बोर्ड समा थ्रोबॉल टीम्स अन्न तेन्समा दुसरे वर्ग ಎಂತಲೆ ವರ್ಕ ಅಂತಲೇ आम्ही अवघे त्यांना एक प्रोत्साह देव म्हणून हेची संदर्भांत अवघ्यांशी विनंती करीत आमचं अवघ्यंदा समाजमुखी काम करायची शक्ती आमचे गुरु परशुराम देंतो समाज जागृती हंतो ಹಿರಿಯಂಚೋ ಆಶೀರ್ವಾದ ಯುವ ಜನಾಂಗಂತ ಪ್ರೋತ್ಸಾಹ मिळतो संघटना समाजमुखी होतो म्हणणी देवाशी प्रार्थना करणे गुरु परशुरामो हे अवघ चल्लवेला आमदा शक्ती देंतू एटा वेदिकेंतू सल्ले गण्य पुरा आजी समाजमुखी काम करणे चित्पावन म्हणे कित म्हणवाचा आमचं इडी राज्याला दाखवून गोपाल मराठे सती वैदिक संप्रदायासाठी प्रति वर्ष दर्भे तडकांत हईवचे कार्यक्रम यश मात्र नव्हते ते मैसूरात काम करता रजा घालणे येत झाले विष्णू डोंगरे एठ सती विष्णू डोंगरे केवढे मोठे वैदिक विद्वांस मिळे आमदा गावीचेंदा गोंतू नाही बेंगळूरांतू तुम्ही बाहेर कोणते गावाला गेला तरी विष्णू मराठे म्हणता क्षणी उभं राहसती तेवढे मोठी एकी शक्ती तेंदासे आज आम्ही प्रल्हाद फडके आमच्या गावांतू व्यापार करणे घेऊन सामाजिक कार्यक्रम करणे घेऊन मस्त जनोपयोगी ಕೆಲಸ केलेले प्रल्हाद फडकेंदाजी अभिनंदन एठा करवेचे तसा आम्ही प्रति वर्ष नवे नवे मनुष्यांदा शोधून अजून मस्त जन समाज अनसती चित्पावन अवघे एक नव्हे एक क्षेत्रांतू काम केलेले आमचे कागदकर सती तेंदा याजी गुरुतिसवेचा कार्यक्रम हयवेचे आमचा अवघे कार्यक्रमांदा अवघे सहकार देऊन अजून सुरेख रीती आमची कार्यक्रम चालवे म्हणे माझी लहानी वरदी तुमच्या पुढे ठेसा जय परशुराम अवघ्यांना नमस्कार आमचे मंडन केलेले नारायण फडकेंना मगेदा अभिनंदन म्हणून यशा हे वरदी वर्षांतू वार्षिक लेखपत्र मंडने श्री वासुदेव गोखले मुंडाजे हे ते वेदिकाला यावे म्हणे विनंती वेदिका वारी आणि वेदिका समोरी सल्ले अवघे वयोवृद्धांना तसंच ज्ञानवृद्धांना अवघ्यांना मज्जो नमस्कार आमचे कुलदेव परशुरामाला आठवून घेऊन हे वर्खाचे आमचे लेखाचार किंबोमे हे अवघेन समोरी मंडन करसा आमचो तालूक लेवलाचो संघू तरी तेन्या मुंडाजे उजिरे बेळतंगडी शिशिला आणि सूळबेट्टू पंडिजे असा 4 वाणी आमचं केंद्र असते ते केंद्रांतूची आमचे अधिक कार्यक्रम असते आणि आमचे सौहार्द ते प्रयुक्त कितें असे म्हणे ते गावांत केल्लेले अवघे प्रोग्रामांदा तेचे गावी ते संघाय म्हणसते हां एठा का एठाचो खर्च आम्ही पळायचा म्हणे ते म्हणल्या ते दिस देणिका किती आली तरी तेंदा देवनी तेची ते कार्यक्रमाचो खर्च पुरा हे करसती तितलं आमचं सामरस्यांतो आमचं तालूक लेवल संघ
आणि आमचे वेगळे वेगळे सेंटरांचे संघ चालत सती इटा तालूक लेवल वर्ता असं म्हणी नाही आमचे ग्राम लेवलांतू मुंडाजे शिशिला असा लहान म्हणी नाही तेंतू अवघे ज्ञानवृद्ध सती मनुष्य कळलेले सती माहिती सल्ले सती ते ಭಾರಿ ಸುರೇಖ ಸಂಬಂಧಂತೂ आमचे अवघे कार्यक्रम हंसती तसंचे हे वर्खांतू ಹೆಚ್ಚು कमी 4 कार्यक्रम झाले सती त्याचा जमा खर्च असोसे आमचे SB अकाउंट ಅಂತೂ ಶುರು ಅಲ್ಲ 86,885 ಮಧ್ಯಾಹ್ನ अंके पुरा आमचे बस म्हणावेला मला हई नाही क्षमा द्यावी तसा 86,885 रुपये सले ते ओपनिंग बॅलन्स तसांचे आमचा वार्षिकोत्सव गेल्या वर्षात झाला 24/11/24 तेंतू 66,637 ದೇಣಿಗಾಯಿಲೆ तेंतू ಖರ್ಚು 33,707 झाले ಎಂತೂ ಕೆಲವು ಸದಸ್ಯತ್ವೈ ಆಯ್ನಸೆ ಅಂತೂ तसांचे दुसऱ्यान मग मुंडाजंतू चित्पावनी भस्संतू यक्षगान झाला 29/6/25 त्याला 20,359 कलेक्शन झाला तिथलोची खर्च आयलो से तसा ताळमದ್ದೆಳಂತೂ ಕೆಲವು ಅತಿಥಿಯಿಂದ ಸಂಭಾವನಾ ಮಣಿ 4,000 ರೂಪಾಯಿ ದೇವಲೆ ಸತಿ 6/7/25 ಚಂದ್ರಮೋಹನ ಮರಾಠೆ त्यांना वैद्यकीय नेरವು म्हणून संघांटे 18,000 रुपये देवाले सती ते प्राप्त डोनेशन म्हणे किरण ಹೆಬ್ಬಾರ್ 2,000 ಮತ್ತು ತ್ರಿವಿಕ್ರಮ ಹೆಬ್ಬಾರ್ 1,000 रुपये देणगे दिली सती ಸುಳ್ಳಬೆಟ್ಟಂಜಾಲೆ ಕೃಷಿ ವಿಚಾರ ವಿನಿಮಯला 14/9/25 लहान फंक्शन्सला 15-16 मनशांसल्ली तेवल्नी 2,000 रुपये खर्च झालो से ते पूर आमचे अध्यक्ष त्रिविक्रम ಹೆಬ್ಬಾರೈ घालणी घेतली सर हे वर्खा सदस्यत्वನ जमे म्हणे 2,200 रुपये झाले सती असं हे साधारण आमचे फंक्शन झाले उपरांत 2,200 रुपये मग शिशिलांतू 1/11/25 कविಗೋಷ್ಠಿ चित्पावनी कविಗೋಷ್ಠಿ झाली तेंतू 11,750 रुपये जमा झाले 11,400 रुपये खर्च आयलो ते दिसा वेगण जमा 80 रुपये सती असांचे आमचे क्लोजिंग बॅलन्स 1,03,443 रुपये आमचे SBन सती गेल्या वर्षीच्या पेक्षा ಹೆಚ್ಚು कमी 16-17 रुपये अधिक झाले सती तसांची तसा हे आमचा वार्षिक लेखपत्र अवघेंद नमस्कार ते मुंडाजेंतले श्री लक्ष्मण खाडीलकर हेंदा एठाला येवेला जायवेला पुरा अप्पद हाचे संगंटी त्याला अप्पदाला मगई आम्ही अप्पद देवे ना जे म्हणावचे उद्देशांतू परवा 21 तारीखु डिसेंबराचे दिसा गुंडी श्री लक्ष्मीनारायण देवस्थानांतूची वयोवंदना म्हणे एक विशेष कार्यक्रम करणी त्यांना गौरवार्पणे करला यशा आम्ही एठा ते संदर्भांतू अनकेदा ते वयोवृद्ध शतायुषी लक्ष्मण खाडीलकर हेंदा चप्पाळे ಮೂಲಕ मगेदा आमचं गौरव एठासनींचे आम्ही सल्लिके करावं म्हणे तुमतन म्हणता आजचे हे कार्यक्रमाला मगई एका घनस्तिकाई छवेची प्रशस्ती प्रदान कार्यक्रम यशा आमचे चित्पावन वैदिक रत्न 2025 प्रशस्ती तेला भाजन जाल्ले श्री वेदमूर्ती मळ्य श्री विष्णुभट डोंगरे वेदिकांसाठी तसंची त्यांचे पत्नी दोघंही हे त्यांना गौरवार्पणे तसंची आणखीक चित्पावन साधक 2025 प्रशस्ती श्री प्रल्हाद फडके मुंडाजे यशस्वी उद्यमी समाजसेवक ದಂಪತಿ ಯಹಮಿ ಮಣಿ ವೇದಿಕೆಂತೂ ನಿವೇದನ ಕರೀತ್ಸ हे संदर्भांतू ती आसी नाही मम्मी यशा श्री विष्णुभट डोंगरे हेंचो परिचय करणी द्यावं म्हणे श्री शंकर पटवर्धन उजरे हेंतना मनवी करीत्स ती ಗೆಂತಲೆ ದುಗ್ಗ ಸಾಧಕ श्री विष्णुभट डोंगरे ದಂಪತಿ तसंचे श्री प्रल्हाद फडके
ಮುಂಡಾಜೆ ದಂಪತಿ ಇಶ ಪರಿಚಯ ಕೊರವೆ ಎನ್ಸತಿ ಶ್ರೀ ಶಂಕರ ಪಟ್ವರ್ಧನ್ ಉಜಿರೆ. ವೇದಿಕೆಯವರಿ ಸದಸ್ಯ ಪಾಹಣೆಂದ అని ಅವಗೆ ಸಭಾಸನಂದ ನಮಸ್ಕಾರ. ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುಭಟ್ ಡೋಂಗ್ರೆ ಮದ್ದು ಚಿರಪರಿಚಿತು ವಿನಃ ಗೊಟ್ಟ ಸೊಹೆರೋಯಿ जाल्या वेल्या हे परिचय करता विष्णू अण्णा म्हणी संबोधिसुव सन्विसोचो स्वातंत्र्य तुमी घेनसा. आज हे वेदिकांतू विष्णू अण्णाचो परिचय करवे अवकाश मिळलेलो भारी संतोष जालो. पण इतले उणे समयंतू हेची साधना प्रस्तुत करवेची एक समस्या आहे पण प्रयत्न करीतसा. विष्णू अण्णात्न जनನ ಕಾರ್ಕಳ ತಾಲೂಕು ಮಾಳ ಗ್ರಾಮಾचे ನವಯಗಳು ಗಣನೆಯಂತೂ ಲಕ್ಷ್ಮಣ ಡೋಂಗ್ರೆ आणि पार्वती ದಂಪತಿಯಿಂದ 1900 ಪ್ರಾಥಮಿಕ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮುಂಡಾಜೆ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅಂತೂ जालो. विष्णू अण्णा 14 वर्षांचे वयांतू शृंगेरी मठांतले सद्विद्या संजीवनी पाठशालेला वेदाध्ययनाला मिळवणी त्या संपूर्ण यजुर्वेद अध्यायन केलं. कुमारी विजया पटवर्धन म्हणवायचे कन्या सम 1963 इस्व्यांतू यांचं लग्न झालं. मग विजया डोंगरे म्हणी झालेली विजयक्क अध्यापकी वाग्मी कवयत्री विना महिला सबलीकरणाच्या ಬಗ್ಗೆ मस्त काम करीतसे. विष्णू अण्णाचो दोघ बोडये आणि एक चेडीचो संसार. विष्णू अण्णा कोडग्यांते चेंडाणी म्हणचे ग्रामांतो अध्यापक वृत्तीला सेरावलो. आणि एक मुख्य विचार म्हळ्यार हे नवरोबाय काही वराड जाले उपरांत SSLC विद्याभ्यासांठी इतर साधने केले म्हणून विषय आज मैं प्रस्तुत करीत. विष्णू अण्णान संस्कृत साहित्य परीक्षा हिंदी साहित्य रत्न कन्नड BA हिंदी MA B.Ed पदवी केली. ज्योतिष्य अंतू हे परिणत म्हणी संगम म्हणीत नाही. विष्णू अण्णाची वडीलही योग्य वैदिक आणि संस्कृत ज्ञानवंत चालले वेल्या त्याला गर्भांटींची हे ज्ञानसागर आयला म्हणी सावडसे. आज असते देवचे वेल्या त्याचे वैदिक सावडसे असो विष्णू अण्णाचो परिचय करवेचो लहान प्रयत्न मी केलोसे. आमचे भस्सांतू केलेले वरदी अंतू काहीतरी अधिकूण तप्पू सविलय पुरे ता मन मन्निसाव म्हणी प्रार्थना करीसा. विष्णू अण्णाचो सलहा अनुभव आणि मार्गदर्शन सदा आमच्या समाजाला येताय केडलाय मिळलोत म्हणी आशिषायसा. विष्णुनंतू आयुराग्य ऐश्वर्य सुख संपत्तू नेम्मदी आनंद मिळलोनी श्री देव अनुग्रह करोती म्हणी चित्पावन ब्राह्मणाच्या समाजाचे सर्व सदस्यर प्रयुक्त आम्ही त्यांना आशिषायसा. अवघ्यांना नमस्कार. श्री विष्णू भट डोंगरे हेंदा देवेचे प्रशस्तीचं पत्र वाचन करावं म्हणी श्रीमती सुषमा शशांक बिडे हेंतना मनवी करीचा. विष्णू भट डोंगरे त्यांचं प्रशस्तीपत्र वाचावे मला एक चान्स मिळणसे मला भारी खुशी. तोच एक अवघे भस्सांचो इतले भस्सांतल्या अवघ्यांतल्या ह्यातल्यानसे तोच एक विश्वविद्यालय संस्कृताचं विश्वविद्यालय म्हणून श्री ವೇದಮೂರ್ತಿ ವಿಷ್ಣು ಭಟ್ ಡೋಂಗ್ರೆ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪತ್ರ. ವೈದಿಕ ರಂಗದಲ್ಲಿ ಅನನ್ಯ ಸಾಧನೆ, ಆಳವಾದ ವೇದಾಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ವೈದಿಕ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಉಳಿಸಿ ಬೆಳೆಸುವಿಕೆಯಲ್ಲಿ ಅಪಾರ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿ ಸಹಸ್ರಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿದ್ಯಾದಾನ ಮಾಡಿ ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಭಾಷ್ಯಗಳನ್ನು ಬರೆದು ಧಾರ್ಮಿಕ ಉಪನ್ಯಾಸಗಳನ್ನು ಮಾಡಿದುದಲ್ಲದೆ ಸಂಸ್ಕೃತ ಜ್ಯೋತಿಷ್ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಅಪಾರ ಪಾಂಡಿತ್ಯ ಹೊಂದಿ ನಾಡಿಗೆ ಅಮೋಘ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ಶ್ರೀ ವೇದಮೂರ್ತಿ ವಿಷ್ಣು ಭಟ್ ಡೋಂಗ್ರೆ ಬೆಂಗಳೂರು ಇವರಿಗೆ ಚಿತ್ಪಾವನ ವೇದಿಕ ರತ್ನ 2025 ಪ್ರಶಸ್ತಿ ನೀಡಿ ಗೌರವಿಸಲು ಸಂತೋಷ ಪಡುತ್ತೇವೆ. ಅವಕಾಶಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮುಂಡಾಜಂತ್ಲೆ ಉದ್ಯಮಿ ಸಮಾಜ ಸೇವಕ ಹೆಂಚೆ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷ ಹೋನೇಶ ಪರಿಚಯ ಕರಂದೇವು ಮಣಿ ಶ್ರೀ ಪ್ರಭಾಕರ್ ಹೆಬ್ಬಾರ್ ಉಜಿರೆ ಹೆಂತನ ನಿವೇದನ ಕರೀಚ. प्रल्हाद फडके हेंचो ल्हान परिचय. बेळतंगडी तालूಕು चित्पावन ब्राह्मणांचे संघांटी आज चित्पावन साधक प्रशस्ती
घेन सभेचे श्री प्रल्हाद फडके यांचो परिचय करणे देवायला मला मस्त संतोष हंसे. श्री प्रल्हाद फडके हे इंग्लिश तारीखा प्रकार 24/1951 हे दिसा उज्जले. हेंचे दादाचं नाव गोविंद फडके म्हणे, आईचं नाव शांताबाई फडके म्हणे. हे दंपतींना 10 धाकुटी चणे 6 बोडये अनिक चोग्गी चेडी. ते धाकुट्यांपैकी प्रल्हादण्णा चौथो. हेंचा शिक्षण मुंडाजेने उजिरे अंतू जाना. हे BCom डिग्री वेरी शिकले सती. डिग्री जाले उपरांत देशिलांतू अनंत जोईशी हेंचे अंगडींतू व्यापारा ಬಗ್ಗೆ 2 वर्ष शिक्षण घेऊन सोमंतडकांतू एक अंगडी सुरू केली. तशी सुरू केलेली अंगडी ते 40 वर्ष वेरी चालली. हेंचे बयकाचं नाव उषामणी. हे दंपतींना 2 धाकुटी. एक अजय मणी हेला वराड जावन असे. एक धाकुटा छे. हेचे बयकाचं नाव श्वेतामणी. ही विदेशांतू नोकरी करणे घेऊन सती. फडके दंपतींचे चेडीचं नाव अनघामणी. याला प्रसाद मराठे हेला वराड करणे देवालिसे. त्यांना 2 धाकुटी सती. ही विदेशांतू वास्तव्य करणे घेऊन सती. हेंचो अण्णाशी एक अनंतू म्हणतेलो दिवंगत जालोसे. हेंचे स्मरणार्थ 10 वर्षांमध्ये एक ट्रस्ट करणे ते मूलक समाजाला उपकार होईच असे शी काम करीतसे प्रल्हादण्णा. हेंचो भावशी श्रीधरू म्हणतेलो अध्यापक होऊन घेऊन स्वता पुढे गेल्लो. हेचे स्मरणार्थ सोमंतडका पेंठांतू बस रहवेचा एक निल्दाण बंद होईने तेचं नाव शाश्वत सवेच असा केल्लंचे प्रल्हादण्णानं. हेंदा मुंडाजे चित्पावन संघटनांठी 2 वर्षांमध्ये सन्मान केलीसे. तसांची श्री व्यंकटेश बेंडे हे यांचं संदर्शन करणे प्रसार माध्यमांतू घालणे गांव परगावांधाचे जणांधा यांचो परिचय होईवच असो केलीसे. हे लयन्स क्लब, यंग चॅलेंजर्स क्लब, रोटरी दळा, चित्पावन समाज, देवस्थान, धार्मिक क्षेत्र असा वेगवेगळे क्षेत्रांतल्या काम करणे समाजांतू अव्वल नाव घेतलीसे. हे मस्त विद्यार्थींना, वृद्धांधा, अनाथांधा, अंग ऊन जाल्ल्यांधा सहाय्य करणे त्यांचो आशीर्वादू घेतलीसे. हेंचा एक सुखी कुटुंब यशा अवघ्य जबाबदारींटे मुक्त होणे मुंडाजांतू निवृत्त जीवन चालवीत सती. हेंदा गुरु परशुरामो दीर्घायुष्य आरोग्य देंतू म्हणे देवाथना मे तुमचे अवघ्यांचे परवागी मग्गत्सा. नमस्कार. प्रल्हाद फडकेंदा ಸಮರ್ಪಣೆ ಹೈವೆച്ച ಪ್ರಶಸ್ತಿ ಪತ್ರನ ವಾಚನ ಕರವಮಣಿ ಶ್ರೀಮತಿ ರವಿಕಲಾ ತಾಮನ್ಕರ್ ಹೆಂತನ ನಿವೇದನ ಕರಿച്ച. ಅವಗದಿಂದ ಪುರ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪತ್ರ ವಾಚಿಸ. ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕು ಪ್ರಲ್ಹಾದ್ ಫಡ್ಕೆ ಮುಂಡಾಜೆ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪತ್ರ. ಮುಂಡಾಜೆಯಲ್ಲಿ ಉದ್ದಿಮೆ ಕಟ್ಟಿ ಬೆಳೆಸಿದ ಜನಸೇವೆ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಸೇವೆಯಿಂದ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿದ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ಸಾಧಕ ಶ್ರೀ ಪ್ರಲ್ಹಾದ್ ಫಡ್ಕೆ ಮುಂಡಾಜೆ ಇವರಿಗೆ ಚಿತ್ಪಾವನ ಸಾಧಕ 2025 ಪ್ರಶಸ್ತಿ ನೀಡಿ ಗೌರವಿಸಲು ಸಂತೋಷವಿರುತ್ತೇವೆ. ಅಭಿನಂದನೆಗಳು. ತಾರೀಕು 11/1/2026 ಬೆಳ್ತಂಗಡಿ. ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ನಾರಾಯಣ್ ಫಡ್ಕೆ, ಅಧ್ಯಕ್ಷರು ತ್ರಿವಿಕ್ರಮ ಹೆಬ್ಬಾರ್, ಸರ್ವ ಸದಸ್ಯರು ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕು ಚಿತ್ಪಾವನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘ ಬೆಳ್ತಂಗಡಿ. ಜೈ ಹಿಂದ್. दुग्ग साधकांदाई सन्मान करवमणी आजीचे सभा कार्यक्रमांचे अतिथींतना विचार करीचा. तसांची एका साधका मागींठी साधक हैव म्हणना ते त्यांचे घरची
मस्त सहकार देवाचो याचे तेंदा अरसिन कुंकुम देवनी एक आमचं गौरव तसांची चित्पावना साधकांना शाल घालणी गौरव अर्पणे करवा म्हणे अवघे अतिथींतना निवेदन करीचा. प्रतिवर्ष असले साधकांना सन्मान करवचे ಮೂಲಕ आमचे तालुकू चित्पावना ब्राह्मण संघ हे मस्त आमदा हेग्गळिके म्हणावाचा विषय हे संदर्भांना मी उल्लेख करीचा. किल्यामुळे साधकांचा साधने गुरुतिसावचा गौरव करावाचा आमच्यास्तू साध्य नाही लहान काम पण आमच्या संघाला ते ಮೂಲಕ एक गौरव प्राप्ती ह्याचे म्हणावाचा आमचा विशेष उद्देशही आहे. हे संदर्भांतू आमचे चित्पावना संघाचे अध्यक्ष त्रिविक्रम हेब्बार हे विष्णू भट डोंगरेला शाल घालणी तसांची आणखी गोपाल मराठे हे मग रत्नाकर मराठे हे पुरा पेटा घालणी हಣ್ಣು ಹಂಪಲು देवनी प्रशस्ती पत्रई देवनी विशेष होवनी आमचा हृदयपूर्वक हे सन्मान करीत जाती. तसांची आणखी एक साधक श्री प्रल्हाद फडके ದಂಪತಿ त्यांदाही हे संदर्भांतू सन्मान करीत जाती. अवघे अतिथीगण्य आमचं गौरवाचे द्योतक हवनी शाल घालणी तसांची पेटा मग प्रशस्ती पत्र देवनी आमचा एक अभिमानपूर्वक सन्मान हो. हे संदर्भांतू तालुकू कार्यकारी समितीचे अवघी सदस्य या वेदिकेला यावं म्हणे विनंती. चित्पावना संघाचे कार्यकारी समिती सदस्य या वेदिकेला यावं. हे साधकांचा आशीर्वाद केडलाई हे बेळतंगडी तालुಕು चित्पावना ब्राह्मण संघाला सव म्हणी हे संदर्भात मगेदा आम्ही प्रार्थना करीचा. प्रशस्ती स्वीकारू केलेल्यांपैकी श्री वेदमूर्ती विष्णू भट डोंगरे अवघ्यंत गुणचे ज्ञानसंपन्न व्यक्तित्व आमदा तालुಕು चित्पावना ಬಂಧುಂದ हे संदर्भांतू ते आशीर्वाद पूर्वक बोलणामी म्हणी हे संदर्भात आम्ही विनंती करीचा. ಬಂಧು ಭಗಿನಿಯರೇ, ಮೊದಲು ಪರಶುರಾಮನ ಗಾಯತ್ರಿಯನ್ನು ಹೇಳಿ ಆಮೇಲೆ ನನ್ನ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತೇನೆ. ಕಾಲ ಕಾಮಾಯ ವಿದ್ಮಹೇ ಜಾಮದಗ್ನ್ಯಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ರಾಮ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಅನ್ನವಾಗ್ತದೆ ಶಬ್ದಶಕ್ತಿ. ನೀವು ಈ ಕೋವಿಡ್ ಟೈಮಿನಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದೀರಿ, ಒಬ್ಬ ಅನ್ಕಾನ್ಷಿಯಸ್ ಆಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿದ್ದ. ಡಾಕ್ಟ್ರು ಏನು ಮಾಡಿದರೂ ಅವನಿಗೆ ಎಚ್ಚರ ಆಗ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆಗ ಮುಖ್ಯ ಡಾಕ್ಟ್ರು ಹೇಳಿದರು, ನೀವು ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ವೈದಿಕವಾಗಿ ಅಂತ.
ಆಗ ಒಂದು 3 ಜನ ಘನಪಾಠಿಗಳು ಬಂದರು. ಜೋರಾಗಿ ವೇದವಂತಗಳನ್ನು ಹೇಳಿದರು. ಪ್ರಾತ ಆರ್ಯತಾರಿ ಪ್ರಪ್ರಾತ ಆರ್ಯಜ್ಞೆ ಅಗ್ನೆ ಅತಾರಿ ಅಂತ ಹೀಗೆ ಜೋರು. ಸಾಮಾನ್ಯ ಒಂದು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಅವರು ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಹೇಳುವಾಗ ಇವನು ಸಂಚಲನೆ ಶುರುವಾಯಿತು. ಅವರು ಮಂತ್ರ ಮುಗಿಸುವಾಗ ಎದ್ದು ಕೂತಾವ. ಇದು ಟಿ ವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಸಾರ ಮಾಡಿದರು. ನಿಮ್ಮ ಪೈಕಿ ಎಷ್ಟೋ ಜನರು ನೋಡಿರ್ಬೋದು, ನಾನು ನೋಡಿದ್ದೆ. ಟಿ ವಿಯಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದು ಅದು ಮಂತ್ರಶಕ್ತಿ. ಬೇಡ, ಇನ್ನೊಂದು ಗೌಪ್ಯವಾದ ಮಂತ್ರಶಕ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ನಿಮಗೆ ಪುಟ್ಪರ್ತಿ ಸಾಯಿಬಾಬಾ ಗೊತ್ತುಂಟು. ಅವರೊಮ್ಮೆ ನಾವು ಟಿ ವಿಯಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ ಇದನ್ನು. ಖಾಲಿ ಒಂದು ಪೀಪಾಯಿ ಹೀಗೆ ಕಂಚಿದ್ದಾರೆ. ಆ ಪೀಪಾಯಿಯಲ್ಲಿ ಏನಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೀಗೆ ಧ್ಯಾನಾಸಕ್ತರಾಗಿ ಪುನಃ ಮಾಡುವಾಗ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಭಸ್ಮದ ರಾಶಿ ಅದರಿಂದ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು? ಮೇಜಿಕ್ ಅದು ಅಲ್ಲ, ಅವರ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಕ್ತಿ. ಹಾಗೆ ಈ ಹೊತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಕ್ತಿಯವರು ಇದ್ದಾರೆ. ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬೇಡ, ನಮ್ಮ ಮುಂಡಾಜೆಯಲ್ಲಿ ಖರೆ ಗಣಪತಿ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ಅಂತ ಇದ್ದರು, ಪೂಜ್ಯ ಖರೆ ಗಣಪತಿ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು. ಅವರು ಸ್ನಾನಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಗುಂಡಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಕೆಳಗಡೆ ಅಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಬಂಡೆ ಮೇಲೆ ಭಸ್ಮ ಇಡ್ತಿದ್ರು. ಮತ್ತು ಸ್ನಾನಕ್ಕೆ ಹೋಗುವವರು ಅವರು ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಬರುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಭಸ್ಮ ಇರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಇದು ಮುಂಡಾಜೆಯಲ್ಲಿ ನಡೆದದ್ದು. ಆಮೇಲೆ ಅವರು ಒಂದೇ ಸಹ ಅಲ್ಲಿ ಭಸ್ಮ ಇಟ್ಟು ಸ್ನಾನಕ್ಕೆ ಹೋದ ಹಾಗೆ ನಟಿಸಿ ನೋಡಿದರು. ನೋಡುವಾಗ ಒಂದು ನೆರಳು, ಮನುಷ್ಯನ ನೆರಳು ಬಂದು ಆ ಭಸ್ಮ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಉಂಟು. ಕೂಡಲೇ ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀನು ಯಾರು ಅಂತ. ನಾನೊಬ್ಬ ಹೆಂಗಸು, ಇಲ್ಲಿ ಅಪಮೃತ್ಯುವಿನಲ್ಲಿ ಸತ್ತವಳು, ನನಗೆ ಮೋಕ್ಷ ಕೊಡಿ ಅಂತ. ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ತಥಾಸ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಅಂಥ ಮಹನೀಯರು. ಬೇಡ, ಅಪ್ಪಾದಾಂಬ್ಲೆ ಹಿಂದೆ ಅವರು ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಹೋಮ ಮಾಡುವಾಗ ಗಣಪತಿಯ ಸೊಂಡಿಲು ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಶುರುವಾಗಿತ್ತಂತೆ. ನೀವೆಲ್ಲ ಕೇಳಿದ್ದೀರಿ ಇಂಥ. ಈ ಮಹಿಮೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು ಅಂದರೆ ವೇದ ಮಂತ್ರಗಳಿಂದ. ಇರಲಿ, ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ವಿಮರ್ಶೆಗೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ನೀವು ಎಲ್ಲವರು ಇಲ್ಲಿ ಕೂತವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಒಂದು ತಕ್ಕಾಪೂರ್ತ ಅಂತಾರೆ. ವೇದ ಮಂತ್ರ ಅಂತ ಅಭ್ಯಾಸ ಕರೆ. ಪುರುಷಾಯಿ ಸಿಖೋಯರ ಬಯಕನ್ ಸಿಖೋಯರ दुर्गाने कत्येक बायकन रुद्रु चमय सनिये से माथन म्हणणे सगे दंता आमधाये से विष्णुअण्णा तसा तुम्ही आवघे शिक्षोने आमचा एक आध्यात्मिक एक त्याला किती म्हणायचा उत्कर्ष ಅಥವಾ ಅದರ ಒಂದು ಉನ್ನತಿ ಇದು ಬರುವ ಹಾಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸಮರ್ಪಿಸಬೇಕು. ಇದು ಏನು ಪ್ರಯತ್ನ ಪಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಈ ಎಷ್ಟೋ ಕಷ್ಟ ಇರುತ್ತೆ. ಕೃಷಿಕರಿಗೆಲ್ಲ ಪುರ್ಸತ್ತಿರೋದಿಲ್ಲ. ಕಸಲ ಮಾರ ಹಮ್ಮೆ ಕೈಸ ಖಡ್ಡ ಚಿಂತಳಿ ಕರ್ನಿತಿ ಹಾಂ ಒಕ್ಕತನೆ ಮಾರೇಲಿ ಜಾನಕನ ಕೈಸ ಹಂಸ ದೇವರ ಭಜನ್ ಕರಿದು ಬಿಟ್ಟಂತೆ ಪೂಠ ಎಚ್ಚಕಾರೆ ಹೀಗೂ ಮಾತಾಡುವವರಿದ್ದಾರೆ. ನಾವು ದೇವರ ಭಜನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ಅಡಿಕೆ ಆಯಿತು ಬೆಳೆ ಬರ್ತದೋ वाड़ी अंदाई हो पुफणा कोबड़ा भी वीरियो ओढ़ाव्यो आ करव मणिमंटंद तुझे भजन माथन फुर्सद नाही ಇದು ಉದರ ನಿಮಿತ್ತ ಎಲ್ಲವರು ಹೇಳೋದೆ. ಅದರ ಮಧ್ಯ ನಾವು ಫುರ್ಸದ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಆ ಫುರ್ಸದ್ ಮಾಡಿ ಯಾವಾಗಲೂ ಟೈಮು ಸಿಕ್ಕೋದಿಲ್ಲ. ಟೈಮು ನಾವು ಮಾಡಿದರೆ ಟೈಮು ಸಿಕ್ಕೋದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇನ್ನು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾಗಿ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಎಲ್ಲವರು ಕೃಷಿ ಮಾಡಿ ತಿಳಿಯಿರಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಈ ಚಿತ್ಪಾವನರು ಭಾರತದ ಪ್ರಜಾಸಂಖ್ಯೆ ಎಷ್ಟು 130 ಕೋಟಿ. ಆ ಪೈಕಿ ನಾವು ಚಿತ್ಪಾವನರು ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಾರತೀಯರು ಎಂಬ ಒಂದು ಛಾಪು ಹುಟ್ಟುವ ಹಾಗೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಈ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕೊಟ್ಟದ್ದಕ್ಕೆ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಸಮರ್ಪಿಸಿ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. ವಿದ್ಯಾವಿನಯ ಸಂಪನ್ನೆ ಬ್ರಾಹ್ಮಣೆ ಗವಿಹಸ್ತಿನಿ ಶುನಿಚೈವ ಶುಪಾಕೆ ಚ ಪಂಡಿತ ಸಮದರ್ಶಿನಃ ಪಾಂಡಿತ್ಯ ಪೂರ್ಣ ಬುಲ್ಲನೆಂಚ ಮೂಲಕ ಆಮ್ದ ಅವ್ಗೆಂದ ಆಶೀರ್ವಾದಕ್ಕೆಲ್ಲಲೆ विष्णू भट डोंगरे हेंदा मगेदा कृतज्ञता म्हणून आमचे म्हणवमणी निवेदन करीत ओम श्री परशुरामाय नमः. आजठा ವೇದಿಕೆಯನ್ನು ಸಲ್ಲೆ ಗಣ್ಯಂದ ವೇದಿಕೆ ಸಮೂರ್ ಸಲ್ಲೆ ಅವಗೆ ನಾಗರಿಕಂದ ಮಧ್ಯ ನಮಸ್ಕಾರ. ಆಜಿ ತಾಲೂಕು ಸಂಘಟನೆ वेदाध्ययन पंडित विष्णू अण्णाला सन्मान केली से ते समा
साधक प्रशस्ती मला एक दिले साहेब हो माझं बाजू योग म्हणी म्हणावं एवढं मग पांडित्य विष्णुअण्णा सह मला एका हे भाग्य मिळलं ना काय संतोष मी कैसा म्हणजे व्यापारानंतर जाल्ले जो समाज सेवा केली से तेव्हा तुम्ही पुला उगे आमचे चिप्पावणे उठवून मला गुरुत सांगले से संतोष येता म्हणजे व्यापार वृत्तीन तो काय बोलवत म्हणा ते टिंब अधिक होणार केला बरोबर खाद्य विषय पण टिंबा ठेवून करणे माझा अनुभव सांगासा ते ಸಮಯಂತೂ 1975 ಮೇ ಮುಂಡಾಜೆ ಗ್ರಾಮचे सोमंतकडून व्यापार करता भारी तो 150 वर्ष आधील काळू बरो बदलवण्याचं काळू त्यातला कोणत्या माध्यमातला मग वेगळ्या व्यवस्थानातली मग गाव भारी हळ्ळी सालना आणि का ते समयंतू व्यापार करायचं म्हणले त्या केटलाही उत्पत्ती सलना व्यवहार नसलो त्यातला सलना म्हणले ब्राह्मणांदा हे ಬೆಟ್ಟೆಂಚ ಅಡಿಕೆ ವಾಡಿಯೋ ಅನಿಕೆ ಇತರ ಜತ್ತಿಂದ ಗದ್ದೆಂಚ ವ್ಯವಸಾಯ ಅನಿಕೆ ಇತರ ಕಾಯ್ತ ತರಕಾರಿ ವ್ಯವಸಾಯ ಮಣ್ಣು ಕೇಡ್ಲೈ ಉತ್ಪತ್ತಿ ಧಂದो नसलो ते विना कामांचो विषय नसलो तेडला भारी उणासना तो सले ಕೆಲವು उद्योग चालू सेरा विना भारी उद्योगांचा व्यवस्था नसली तसं ते समयांचं मी व्यापार सुरू केला स्वउद्योगांची सरकाराचे ह्यांचे थोडे पैसे मिळले सुरू केला पण एक 5-6 वर्ष मला भारी अप्प झाल्याचं म्हणे हे मी कसं करूयर का नाही का म्हणजे त्यातला भारी एक संदिग्ध परिस्थितीनं पण कैसा देवाच्या दयानंतू मज्जा आणि का स्ವಂತ मनाचं हेंतू मी तो ಮುಂದುವರ್ಸं गेलं पण त्यांचं यशस्वी मिळला मा संतोष से आणि का ते काळांतू कसं केलं तरी हे पैशांच्या भोवत नसल्या एक 10 गिराकी आयले वेळा 8 गिराकींದ ऋण देवांसना म्हणजे तशी परिस्थिती असं म्हणून त्यातला पण विश्वास योग सर मनुष्यांना ते म्हणली म्हणणं आता 90% देसत ते वेळेला माझा असं हो व्यवहार चालवतो अव्वल अभिवृद्धी आयलो मग बाकी व्यवस्थाही पळावून गेली म्हणा तरी त्यांना इथलांची ಬೆಟ್ಟೆಂಚಿಂದ वर्खाला येदा मिळला होता गद्देंचिंದ 2 3 आणि का कामही असांची केडलाई सतनातली यशातच ना हो काढण्याला पुरसत नाही किता उद्योग तर उद्योग से उद्योग काम करता याला आज उद्योग से तेडलाच असं अग्गोठीनी भारी कष्ट असं ಕಮ್ಮಚಂದಾನೆ ಕೆಲವು ತೆಡ್ಲ ಮಾಲ ಅಟ್ಟುಂಸೆ ते टायम ಅಂತೂ ಕೆಲವು ಕಮ್ಮಚೆ ಅಣ್ಣರೆ ಯಾನೊಂಜಿ ಮೆ ತುಳು ಸಂಗವ ಒಂಜಿ ದಿಕ್ಕೇಳಿ ನೀರಿದ್ದು ಬರ್ತದೆ ಈರು ಅರಿಯ ಕೊರವಾರ ಮಣ್ಣಿ ತಸದಿದ್ದಲ್ಲ ಮಾ ಅಟ್ಟುಂಸೆ ಅನಿಗೆ ತೆಲ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಸಲಿ ಗತ್ತಿತ ಸಲ್ಲೆ वेळाते ತುಂಬ ಹಂಡೆ ಸಲಿ मा भारी संतोष म्हणजे मी म्हणावचं की तेव्हा काय आमच्या काल मध्यम वर्गाचा मनशांदा कवी पत्तीवर असं म्हणजे वेगळं पत्त्यावर म्हण नाही पण त्यांचा ना किती मनोभाव अव्वल सारे म्हणे सांगोसा तर त्यांचं मला बरं विषय कळणार आहे तांचे वेगळे म्हणे आते धनिक नाही ते ಹೊಸ उत्साह नाही ते काय मोठे मोठे लँडलॉर्ड साल म्हणे आते ते घेवायचं मात्र कोणतो देवाला टाईम नाही केला हो काय मी देईन म्हणत त्यांना हे इतलांची विना देवाचं मन सत नाही त्यांना त्यामुळे मी म्हणावचं की तेव्हा का स्वामीनिष्ठने कोण पडे अप्प झाला सहाय्य करसे त्याला ते माणसाला देव समजा आते त्याला देव कोणते देश म्हणावचं मला एक मनात आयला नसे येता ते समयंतू मला घरच्यांचं सहकार्य असलो वडिलांचं अण्णाशी भाऊशी आणि का वरडानंतर माझी धर्मपत्नी त्याचंही सहकार चालो म्हणजे ते समयंतू अंगडी करता एक कोणताही अंगडला व्यवस्था मिळत नसली आम्ही जाऊन हाडावं आणि का एक व्यवहार ठेवून घेतलं परत नाही मस्त विषय ठेवून घेतला तर मात्र चाललं असताना म्हणजे लागे कोणताही सर्व सरकारनं म्हणजे निर्माण नसला म्हणजे समयंतू सामान ಒಟ್ಟು करत वस्तू ಒಟ್ಟು करत बाहेर कठीण असताना त्यातलं मला अव्वल सहकार्य दिलं से त्यावेळेला माझं हे जीवन अव्वल परिस्थितीला आहे आमच्या घरची कारण म्हणजे संघोत्सा आणि काही का विषय म्हणून समय काहीतरी मी व्यवहार सोडल्यापर्यंत माझं वृत्ती हे रिटायरला किती म्हणतात ते हेला इंत मला असं कसं आता हे करावं म्हणून जाणं सांगा जीवंत पण देवाचे आहे ना मज्जा अद्दीला ವ್ಯವಹಾರು ಮಮ್ಮಿ ಕೆಲ ಕಮ್ಮವಿಲ್ಲ ಕೋಣಿಕೆ ಬೆಟ್ಲೆ ತರಿ ಅಣ್ಣರೇ ಈರೊಂಜಿ ಅಪಗ ಎಂಟ್ಲಜಿ ಉಪಕಾರ ಮರಪ್ಪುಜಿ ಅನ್ ಮನೆ ಕಷ್ಟೇ ಮನುಷ್ಯ ಮನಸ್ಸತಿ तोच मला एक किती भाग्य म्हणे म्हणून गै समय त्यावेळेला मला हे जीवनाचा संतोष आहे येता आणि का
चित्पावन संघटने सांगा की त्यामुळे आम्ही आणखी टिंब ಒಗ್ಗಟ್ಟು ಬರೋ आम्ही मनुष्य उणा तरी सल्ले मनुष्य टिंब पुरसत नसलेला विषय व्हायची अवघ्यांदा बिझनेस असे पण नसलेल्यांतो महिन्याला येतात ಒಟ್ಟು होवनी आम्ही गावांतू त्यांच्या गावांतू किता हां म्हणे आमची ಒಟ್ಟು हे करणे एक काय तरी एक जनोपकारी काय केलं ते भारी अव्वल सावडसे पैसे होवनी कोणतं कामही नाही हनी कुडी हळलं म्हणजे अवघ्यांचं सहकार होते कोणतं कामही करूया म्हणे माझं अभिप्राय तसं म्हणजे प्रति गावागावांत आम्ही उठवून केलं ते ऑटोमॅटिक आमचं देश उद्धार असं चाडूचं म्हणजे जनोपकारी कामं करावे अवघ्यांदा प्रेरणा देईन म्हणे मी देवाशी मागून घेसा आता युवजनांगांचा माझं एक संदेश घेतो म्हळे जाल्ल्यातल्या कामां होईंच्या अवघ्यांदा ते काळांतू मग्गा बरोबर खाद्य आमचे वडिलांना कृषी मात्र चालली तेंची मात्र उत्पाद चालली उद्योगाच्या वयसनातलं पण ते त्यातला 8-10 कोटी चालली तरी विद्याभ्यास विद्यावलना आज आमच्या जनांगाला किती बोला प्रयोजन पडलं से ते म्हणले हे आम्ही किती मन करावं काय बाहेर किती उद्योग चालव तरी आम्ही पुढं आमचं हे वडिलांकडे ठेवला आज उरवायचा प्रयत्न करावं म्हणे माझं किवी मातू अवघ्यांदा आणखी एक हे समय तुम्हाला इच्छा पडसा आमच्या ट्रस्टांच्या मग असे तू म्हणली परिचय तू 10 वर्षांपासून विविध रीतीय आवश्यकतांना आम्ही काय तर देईन सा तसा मी हे सत्य हे तालूक घटकांचं एक संघर्ष त्यामुळे मी हे वर्षांपासून जूनापासून एक शिक्षण निधी एक विद्यार्थ्याला अधिक मार्क काढल्यानंदा मी देश म्हणे हे मला घोषणा करता किती म्हणे मी मेगा ते संबंधपट्ट्यांचं बोललो नी मी हे विषय करता हे दर वर्खा देवाचं आम्ही आलोचना करता आणि हे सांगोचा विषय मग हे विषय बोलले तशा उशीर ಅಂತ आलोच आहे माझं बोलणं तुम्हाला भाषण करून गुंतो नाही तुम्ही बोलल्यानंतर अव्वल सांगता घ्या कोणतं अव्वल तर म्हणा तू काय अव्वल नसल्या म्हणून सांगता सोडणी माझं हे बोलण्याला मन्नाडा घेऊन सांगासा इथलं बोलणे माझं भाषण उताय कसं अवकाशाचं वंदने बोल ವೇದ ವಿದ್ಯೇಶು ಹವನಿ एक लहान गौरवार्पणे रीती करम म्हणीचा श्री शशिशेखर कागतकर हे येदा ವೇದಿಕೆला यावे गेल्ले 1 वर्षांपासून आमचे राज्याचे मस्त मनुष्यांना ऑनलाईन ಮೂಲಕ ಪ್ರತಿ ದಿವಸ अर्ध घंटो ವೇದ ಕ್ಲಾಸ್ करीत सती श्री शशिशेखर कागतकर सुमारू 30 जन विद्यार्थी नोंदणी करणे घेऊन सती त्यांना 3 ತಂಡಾಯಿ केली सती श्री शशिशेखर कागतकर ವೇದಿಕೆला जायवे ते ತಂಡाला वारांतू 2 दिवस म्हणसा अर्ध घंट्यांचा वेद पाठ शिकवित सती यशस्से हे काळांतूय एका उचित हवनी एक वेद विद्या संगत सती म्हणवाची मट्ट काम तेंदा गौरव करवायचो आमच्या संघाला मग एक मट्ट काम तुमचा आभारी होऊनचा असोची सहकार तुमचं सोतू म्हणे हे संदर्भात मगेदा प्रार्थना करीत श्री शशिशेखर कागतकर हेंदा मनपूर्वक अभिनंदन हे कार्यक्रमांत गोपाल मराठे हे अवघ्यंद उद्देशिसावनी भाषण करवायचे आधी त्यांचा परिचय करून देव म्हणे श्री गोपू गोखले शिशिला हेंतना मनवी करीत अवघ्यंद नमस्कार ಬಿಟ್ಲೆಲೆ ಗಣ್ಯ ಅತಿಥಿ आमचे ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕು ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘाचे अध्यक्ष त्रिविक्रम हेब्बारू आजी सन्मान घेतलेले विष्णू डोंगरे आणि प्रल्हाद फडके तुमचे चित्पावन समाजाचे अवघे पदाधिकारी मग अतिथी येऊन आयले रत्नाकर मराठे आणि विद्या काळे समोर भेटलेले अवघे चित्पावन बांधवांना नमस्कार चित्पावन समाजाचं हे 3य वार्षिकोत्सव 3ನೇ वार्षिकोत्सवांतू तुम्ही प्रतिभा पुरस्कार अशक्तंधा सहाय्य देवेचं समाजाचे गुरुतर साधकांना सन्मान हे पुरा अव्वल विषयाची वर्ग आम्ही मध्य भेट घ्यायचं एका कार्यकारी समितीचे वरदी वाचच्यानी सुमार कार्यक्रम ठेवून घेतला असे हो पुरा संतोषाचा विषय ते संतोषा समा अजून एक विषय मी प्रस्ताप करावे हे संदर्भात हे वेदिकेला मैं तो उपयोगी सायसा आज आमचा समाज एक संदिग्ध स्थितींसे 51 आमचा वैज्ञानिक प्रगती से
पण मग्गांचं सोडवे मी पूर्ती तयार नाही. असले विषम संदर्भांतू समाजांतू ಕೆಲವು समस्या उद्भव जालीसे. उदाहरणाला मी एक सांगत आहे, आज शौच निर्णय हो मोठो एक समस्या जालो से. ह्याला पूर्ती परिहार आजी नाही. मग्गांचंही किती म्हणत म्हळे कलियुगाला पराशर स्मृतीची म्हणलेली, पण ते पराशर स्मृतीचे अनुसरण क्या हंत नाही अशा. तसं वरती शौच निर्णयाला एक कांतरी एक सॉल्यूशन ಹೈವ ಮತ್ತು ಅಸಲಿ ವೇದಿಕಾ ಅಸಲ ಸಂಗುಚ್ಚಿ ಹೈವವು तसं एक निर्णय आम्ही घ्यावा. आम्ही प्रतिभा पुरस्कार मनोरंजन हे पुरा करावं, हे पुरा ते सांग असले बग्गेही चिंतन आहे होय. ते विना अजून एक विचार होई मी म्हणसा. आजी वैवाहिक संबंध बोड्यांना वराडाईवेचे अस्कड नाटकांत आम्ही पडायनो तसांचे संबंध जाल्लोही शाश्वत होणे राहवेचोही अजून एक समस्या. तसलेला एकांतरी परिहार शोधूयर का. आमच्या बोडियंदा किल्लाच एडी मिळत नाही. असले बग्गेही आम्ही चिंतना करावे. असला वेदिका आम्ही उपयोगी सांगू. मग एक विचार म्हणसा, कोर्टು ಕಚೇರಿ ಅಂತೂ ತೀರ್ಮಾನ ಹೈ ನಹಿಸ್ತಲ್ಲ. ಕೆಲವು ಸಮಸ್ಯೆ आमच्या समाजांतू आयलीच आहे. मी आजेश उल्लेख करावं का नाही का म्हणे गुंत नाही, पण उल्लेख करसा. उदाहरणाला आमच्या ಹೊಸಮಠ ವಟಾರಂತೂ एक लग्न विषयाच्या ಬಗ್ಗೆ समाज एक नमुने ಒಡುಕು झालो से. त्या दोन्ही पार्ट्यो झाली होती. पण ते ही समस्या लहान ही समस्या, पण त्याला परिहार करावं ते एक वेदिका नाही. आमच्या चित्पावन संघाच्या ಮೂಲಕ असले वेदिकांतू तसले समस्याला परिहार देवेही आमदा ही वेदिका हयवावी म्हणावं माझा एक आशय. हे वेगळे आम्ही चित्पावन संमेलन करसं, आम्ही महिळा संमेलन करसं, पण असले समस्या ಬಗ್ಗೆ कोणीही उपयोग करीत नाही, उपयोग बोलतही नाही. अजून एक विचार मी म्हणत परवा ऐकलो आमचोची म्हणलं ना, मी घराघरा प्रतिवर्खा श्राद्ध माहेडू हे करसा पेंठंठे अण्णा वोहन येसती, पण श्राद्धाच्या दिवसा पाहता येऊन संध्या गेली नाही ती. एठा मी वाड्यान किती करीत किती प्रगती झाली, किती तोंदरस आहे हे ಬಗ್ಗೆ तो योचना करीत नाही. तसा माझं एक बेडी काय किती म्हणे पेंटांतो तुम्ही सतेळी सवनी गावाला यंता 1-2 दिवस आमच्या मूला घरांतू राहणे, त्यांचं सुखदुःख विचारणे घेणे हे ಬಗ್ಗೆ टिंब तुम्ही चिंतना घ्यावी म्हणायचा माझा एक वैयक्तिक अभिप्राय. मी बोललेले तुकांतर अधिकूण असेरा, पण ही आम्ही हौकेही चिंतना करायचो विषय ते तसले चिंतनालाही ही वेदिका एक वेदिका हवी म्हणायचा माझा एक आशय. आजी सन्मान घेतले विष्णू डोंगरे आणि प्रल्हाद पटके यांना अभिनंदने सांगंगेन. आमच्या चित्पावन प्रतिभा अजूनही हवी, त्याला ही वेदिका सेचची हे वेदिका पुरा उपयोग करणे. पुढेही हे ವೇದಿಕಾ ಮೂಲಕ ಸಮಾಜದ ಗುರುತರ ವ್ಯಕ್ತಿಯಿಂದ ಸಾಧಕಂದ ಗುರುತಿ ಸಾವನಿಂದ ಸನ್ಮಾನ देवेचं प्रतिभा प्रदर्शन हे पुरा चालू होऊन राहावं. हे अज्जीचे हे समारंभाला मला सध्यालेला ತುಂಬ हौग्यंदा मी वंदने होनी हे माझं लहान भाषण वेच्चिस. नमस्कार. हे आजीचे कार्यक्रमाना नमस्कारू. हे कार्यक्रमाचे आजीचे मुख्य भावने झाले रत्नाकर मराठे ह्यांचा लहान परिचय ಮ ಸಂಘವೇ ಮೇಠ ಆಯನಸ. ಕಲೆ ಕ್ರೀಡೆ ಸಂಘಟನೆ ಹೀಗೆ ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಆಸಕ್ತರಾಗಿರುವ ರತ್ನಾಕರ ಮರಾಠೆಯವರು ಕಾರ್ಕಳ ತಾಲೂಕಿನ ಮಾಳ ಗ್ರಾಮದ ಜಾರಿಗೆ ರಾಮ್ಭಟ್ ಮರಾಠೆ ಮತ್ತು ಕಾವೇರಿಯವರ ಪುತ್ರರಾಗಿ 1951ರಂದು ದುರ್ಗದ ಮಲೆಹಿತ್ತಿನಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಇವರ ತಂದೆ ರಾಮ್ಭಟ್ ಮರಾಠೆಯವರು ಕಾರ್ಕಳ ತಾಲೂಕಿನ ಮಾಳ ಗ್ರಾಮವೊಂದರಲ್ಲಿ ಹಲವು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಉಪಹಾರ ಗೃಹವೊಂದನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿದ್ದರು. ಬಡತನದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬಂದ ಮರಾಠೆಯವರು ಬಹಳ ಕಷ್ಟಗಳ ನಡುವೆ ತನ್ನ BCom ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದರು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ದೆಸೆಯಿಂದಲೇ ಅಭಿನಯದಲ್ಲಿ ಆಸಕ್ತರಾದ ಇವರು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ನಾಟಕದ ಜಯಂತಿ ಪಾತ್ರ, ತುಳು ನಾಟಕ ಬಯ್ಯಮಲ್ಲಿಗೆಯ ಶಾಂತಿ ಪಾತ್ರ ಇವತ್ತಿಗೂ ಜನಮಾನಸನದಲ್ಲಿದೆ. ಕಾರ್ಕಳದ ಅಪೂರ್ವ ಕಲಾಸಕ್ತರ ತಂಡದ ಸದಸ್ಯನಾದ ಇವರು ಆ ತಂಡದ ಅನೇಕ ನಾಟಕಗಳಲ್ಲಿ ಅಭಿನಯಿಸಿದ್ದಾರೆ. 1974ರಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬಂದ ಮರಾಠೆಯವರು ಹಲವಾರು ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ದುಡಿಯುತ್ತಾ ರವೀಂದ್ರ ಕಲಾಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶನಗೊಂಡ ಬೇಲಿ ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಡೆಸಿ ಕಲಾಸಕ್ತರ ಪ್ರಶಂಸೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿದ್ದಾರೆ. ಹಿಡಿದ ಯಾವುದೇ ಕೆಲಸವನ್ನು ಗುರಿಮುಟ್ಟುವ ತನಕ ಸಾಧಿಸುವ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಮರಾಠೆಯವರದ್ದು. ಇವರು ಕಿರುತೆರೆಯ ಜೋಗುಳ, ಅರುಂಧತಿ, ಸಾಗುತ್ತಾ ದೂರ ದೂರ, ಶುಭ ವಿವಾಹ ಮುಂತಾದ ಧಾರಾವಾಹಿಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಟಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಅರುಂಧತಿಯ ಉಗ್ರಪ್ಪನ ಪಾತ್ರ ಈಗಲೂ ಜನಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಉಳಿದಿದೆ.
ಚಂದನವಾಹಿನಿಯ ತುಳು ಧಾರಾವಾಹಿ ಧರ್ಮ ಇತ್ತಿ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಭದ್ರ ಮತ್ತು ವಿಚಿತ್ರ ಪ್ರೇಮಿ ಚಲನಚಿತ್ರಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಟಿಸಿದ್ದಾರೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿರೂಪಣೆ ಮತ್ತು ನಿರ್ವಹಣೆಯು ಮರಾಠಿಯವರ ಹವ್ಯಾಸವಾಗಿದೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ತಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ಚಿತ್ಪಾವನೆಯ ಉಳಿವಿಗಾಗಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ನ ಮೂಲಕ ಚಿತ್ಪಾವನರ ಕುರಿತಾದ ಪರಿಚಯಾತ್ಮಕ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ದೃಶ್ಯರೂಪದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮರಾಠಿಯವರು ಉತ್ತಮ ವಾಗ್ಮಿಯಾಗಿದ್ದು ಸುಲಲಿತವಾಗಿ ಚಿತ್ಪಾವನಿ, ಮರಾಠಿ, ಕನ್ನಡ, ಹಿಂದಿ, ತುಳು, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಮಾತನಾಡಬಲ್ಲರು. ಬೆಂಗಳೂರು ಚಿತ್ಪಾವನ ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸಮಿತಿಯಲ್ಲಿದ್ದು ಚಿತ್ಪಾವನರ ಮುಖವಾಣಿ ಭಾರ್ಗವವಾಣಿಗೆ ಶಾಶ್ವತ ಚಂದಾದಾರರನ್ನು ಗರಿಷ್ಠ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕಲೆ ಹಾಕಿದವರು ಮರಾಠಿಯವರು. ಇದೀಗ ಕಾರ್ಕಳದಲ್ಲಿದ್ದು ಕಾರ್ಕಳ ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪತ್ನಿ ಗೀತಾ ಮರಾಠಿಯವರೊಂದಿಗೆ ಕಾರ್ಕಳದಲ್ಲಿ ನಿವೃತ್ತ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿದ್ದು ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವರ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಭಟ್ ಡೋಂಗ್ರೆಯವರೇ, ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವರ ದಪ್ಪಾಗಿದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಶೀತ ಆಗಿ ಅನ್ಯಥಾ ಭಾವಿಸಬೇಡಿ. ಹಸಿವು ಕೂಡ ಆಗಿದೆ, ಯಾಕಂದರೆ ಆಗಲೇ ಮರಾಠಿಯವರು ಹೇಳಿದಾಗೆ 1 ಗಂಟೆ ಭೋಜನ ವಿಶ್ರಾಮ. ಆದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲಾಗಿ ಗುರುತರವಾದಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ತ್ರಿವಿಕ್ರಮ್ ಹೆಬ್ಬಾರ್ ಅವರು ನಡೆಸ್ಕೊಡ್ಲಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಹೇಳಿದರು. ವಿಷಯ ಹೌದು, ಸತ್ಯಕ್ಕೆ ದೂರವಾದ್ದಲ್ಲ. ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರೆ ಏನನ್ನು ಬೇಕಾದ್ರೆ ಸಾಧಿಸ್ಬೋದು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನಾನೊಂದು ಜೀವಂತ ಉದಾಹರಣೆ ನಿಮಗೆ. ಕಾರ್ಕಳದ ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ 2-3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳ ನೆನೆಗುದಿಗೆ ಬಿದ್ದಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನನ್ನ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸಮಿತಿಯ 13 ಜನ ಕೂಡ ನನ್ನ ಜೊತೆ ಸೇರಿ ಒಕ್ಕೊರಲಿನಿಂದ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಒಂದು ಕೆಲಸ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಅದರ ಎಲ್ಲ ಶ್ರೇಯಸ್ಸು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸಮಿತಿ ಮತ್ತು ಕಾರ್ಕಳ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಚಿತ್ಪಾವನ ಬಾಂಧವರಿಗೆ ಸಲ್ತದೆ. ನಾವು ಮೊದಲು ನಾನು ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತೇಳಿ, ಇದೊಂದು ಅನುಕರಣೀಯವಾದಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡದ್ದನ್ನು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದಾಗಿ. ನಾವು ಮೊದಲು ಮಾಡಿದ್ದು ಕಾರ್ಕಳ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ 309 ಮನೆಗಳಿಗೂ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಅವರೆಲ್ಲ ಡಾಟಾವನ್ನು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು, ಅವರ ವಿವರಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮನೆಯ ಯಜಮಾನ ಯಾರು, ಹೆಂಡತಿ ಹೆಸರೇನು, ಎಷ್ಟು ಎಜುಕೇಷನ್, ಅವರ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಏನು, ಅವರ ವಾಟ್ಸಪ್ ನಂಬರ್ ಏನು, ಎಷ್ಟು ಮಕ್ಕಳು, ಎಷ್ಟು ಓದಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮದುವೆ ಆಗಿದೆ, ಎಷ್ಟು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮದುವೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಈ ಎಲ್ಲ ವಿವರ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನಾವಿವತ್ತು ಡಾಟಾ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ವಧುವರರ ಅನ್ವೇಷಣೆ ಆಗುವಂಥ ಸಂದರ್ಭ ಬಂದಾಗಲೂ ನಾವೊಂದು ಸೂಚಿಸ್ಬೋದು, ಈ ಥರ ಇಂಥವ್ರ ಮನೇಲೊಂದು ಹುಡುಗಿ ಇದೆ ಅಥವಾ ಇಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಹುಡುಗ ಇದ್ದಾನೆ ಮದುವೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹೇಳ್ದಂಗೆ ಹುಡುಗಿ ಸಿಗೋದು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಅನ್ನೋದು ನಮಗೆಲ್ಲ ಮನವರಿಕೆ ಆಗಿದೆ. ಇಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಗಳು ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಕಾರ್ಕಳ, ಬೆಳ್ತಂಗಡಿ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳಲ್ಲೂ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘಟನೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಯಾರು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅವ್ರು ಖಂಡಿತವಾಗಿ ಬರ್ತಾನೇ ಇದ್ದೀವಿ. ಹೊಸ ಮುಖ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಅನ್ವೇಷಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಇವರೊಬ್ಬರು ಇವತ್ತು ಹೊಸಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಅವ್ರು ಬರೋದಿಲ್ಲ. ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿವಾರಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಹೇಗೆ ಸಂಘಟಿತರಾಗಬೇಕು, ಎಲ್ಲರನ್ನು ಹೇಗೆ ಎಳಿಬೇಕು. ಈ ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘಟನೆ ನಮ್ಮ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕು ಚಿತ್ಪಾವನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘ, ನಿಮ್ಮ ಮುಂಡಾಜೆ ಸಂಘ ಇರ್ಬೋದು, ಉಜಿರೆ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ಸಂಘ ಇರ್ಬೋದು, ಶಿಶಿಲ ಸಂಘಟನೆ ಇರ್ಬೋದು, ಇವನ್ನೆಲ್ಲ ಒಳಗೊಂಡೊಂದು ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಾಹಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ತ್ರಿವಿಕ್ರಮ್ ಹೆಬ್ಬಾರ್ ಅವರು ಮತ್ತು ಅವರ ಬಳಗ. ಇದನ್ನೇ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಆದರೆ ಎಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆ ಅಧ್ಯಕ್ಷರುಗಳು ಅಥವಾ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸಮಿತಿಯವರು ಕೂತ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಹೇಗೆ ಬಲಪಡಿಸ್ಬೋದು, ಯುವಕರನ್ನು ಹೇಗೆ ಆಕರ್ಷಿಸ್ಬೋದು, ಯುವತಿಯರನ್ನು ಹೇಗೆ ಆಕರ್ಷಿಸ್ಬೋದು ಈ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯತತ್ಪರರಾಗಲಿಕ್ಕೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲಂತ ನಾವು ಇದೇ 100 ಮುಖ, ಅದೇ 150 ಜನ ಸಭೆಗೆ ಬರೋದು, ಅದೇ 150 ಜನ ಊಟ ಮಾಡೋದು, ಮತ್ತೆ ಬರುವ ವರ್ಷ ಅದೇ ಪುನರಾವರ್ತನೆ, ಅದು ಆಗಬಾರ್ದು ಅಂತಾದರೆ ನಾವೇನಾದರೂ ರಚನಾತ್ಮಕವಾದಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನೊಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಕಿವಿ ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ. ಅದನ್ನು ತ್ರಿವಿಕ್ರಮ, ಅವರ ಹೆಸರೇ ತ್ರಿವಿಕ್ರಮ, ಏನನ್ನು ಬೇಕಾದ್ರೆ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಅವಿಭಾಜಿತ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆ, ಉಡುಪಿ, ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ, ನಿಮ್ಮ ಬೆಳ್ತಂಗಡಿ, ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪ್ರದೇಶಗಳ ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘಟನೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಮಾಡಿ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಮಾಡಿ ಪೂರ್ವಭಾವಿಯಾಗಿ ಯೋಚನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯರೂಪವನ್ನು ತಂದು, ಈಗ ನಮ್ಮ ಗೋಪಾಲ್ ಮರಾಠೆ ಹೇಳಿದಂಥ ಒಂದು 4-5 ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆನೂ ಪೂರಕವಾಗಿ, ಈಗ ಶೌಚ ಅಶೌಚ ಇರ್ಬೋದು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ನಿರ್ಣಯ. ಯಾಕಂದರೆ ಈಗಿನ ಕಾಲಮಾನ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಹೋದರೆ ನಮ್ಮ ಪರಾಚರ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲಿ ತನಕ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅನ್ನೋದು ಪ್ರಶ್ನೆ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಲ್ಲೂ ಇದೆ. ನಮ್ಮ ವ್ಯವಹಾರಗಳಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಸಂಬಂಧಗಳಿರ್ಬೋದು. ಈಗ ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲೊಂದು ಮೃತ ಆದರೆ ಆ ಮನೆಯವರು ನಿಮಗೆ ಆಶೌಚ ಇದೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿಗೆ
ಆಶೋಚನೆ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಶಾಸ್ತ್ರದ ಪ್ರಕಾರ ಅಂದಾಜು ವಿಷ್ಣು ಭಟ್ ಡೋಂಗ್ರೆ ಹೇಳ್ಬೋದು, ಆ ಮನೆಯವರು ಆಶೋಚದ ಬಗ್ಗೆ ಸೂಚನೆ ಕೊಡೋದಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಎಷ್ಟು ಆಚರಣೆಗೆ ಹಿಡಿಬೇಕು ಅನ್ನೋದೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ. ನಾವು ವಾಟ್ಸಪ್ಪಲ್ಲಿ ಈಗ ಬರ್ತದೆ, ಈ ಕಾಲಾನುಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಈಗಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ವಾಟ್ಸಪ್ಪಲ್ಲಿ ಬಂದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನಂಬ್ಕೊಂಡು ನಾವು ಆಶೋಚವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರ. ಮದುವೆ ಆಗಿ ಹೋದವರು ಮತ್ತು ಶ್ರಾದ್ದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಂದವರು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬಂದು ಸಂಜೆ ಹೋಗುವಂಥ ನೆಂಟರಾಗಬಾರ್ದು. ನಾವೆಲ್ಲ ಮೊದಲು ಅಜ್ಜಾತ ಘರ ಪೆಕ್ಕವೈದಾಸ, ಅಜ್ಜಾಡ ದಯವಲಸೆ, ಮಾವಚಾಡ ದಯವಲಸೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಪಡ್ತಿದ್ವಿ ನಾವು. ಆ ದಿನಗಳೇ ಬೇರೆ. ಅಲ್ಲಿ ತೋಡಲ್ಲಿ ಆಡೋದಿರ್ಬೋದು, ಹೊಳೆಯಲ್ಲಿ ಆಡೋದಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ತೋಟದಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಕಪಿಚೇಷ್ಟೆ ಇಂಥ ತಾವು ಪೂರ ಹೈವ ಮತ್ತು ಅಟ್ಟವು ಪೂರ ವಾಪಸ್ ಸೇವೆ ಅಂತ त्या दृष्ट्या अधिक वेळ नाही, एका निमिषानं वेचीसा आम्ही त्या दिशा तिंबा कसं ऑर्गनाईज करूया म्हणा त्या दिशा एक आलोचना करणे, एक म्हटणं संमेलन केलं ना ते उभय जिल्ह्यांचा काय तर एका कार्यावर हाडीवर निर्णय घेऊन पूर्वभावी सभापक्ष आधी एक पूर्वभावी आलोचन करणे, त्याला हवसना समर्पक योजना तयार करणे असले विद्वांसती गोपाल मराठे सती त्रिविक्रम हेब्बार विष्णू अण्णा ಕೆಲವು वर्कांपासून ಕೆಲವು म्हळे मे कार्यकारी समिती सतांची तो गौरव अध्यक्ष होऊन आणि तेच मार्गदर्शनातून बेंगळूरची तिथपासून अवलवल कामं करते ती परमाप्रमाणे शतचंडिका यागू केली तसं बरं आम्ही कार्यक्रम करूया आम्ही एन म्हणून पडतो त्याला पूरक वातावरण आम्ही सृष्टी करावं. तर आम्ही कसं करावं म्हणत आम्ही टिंबा वयोवृद्धांचं मार्गदर्शन घेणे आम्ही करावं म्हणत एक सूचना. आणि आज यश विष्णूला एक सन्मान केलीच आहे मला टिंबा त्या विषयान गर्व से किती म्हणून असते एक अव्वल काम केलीसा आणि एक गण्य व्यक्तीला सन्मान केलीसा आणि एक वयोवृद्धी आहे ज्ञानवृद्धी आहे. मी बेंगलोर साधारण त्याला मध्ये मध्ये जाऊन उपद्रव देस ना विष्णू अण्णा म्हणे पण असे आज असे पळयतना मला खुशी झाली समोर असे ते विषयान त्याला मी शुभाशय सांगासा. तसांची प्रल्हाद फडके एक सिंहावलोकन म्हणून दमग्गिण असं पडता येईल मध्य जीवन कसं जाणं म्हणे, व्यापार कसं झालं, व्यवहार कसं झालं, भैयाकाचं सहकार कसं झालं, घरच्यांचं सहकार तसंच त्याचे कस्टमरी कसं तेच असे स्पंदिसावेत चले म्हणत विषय तिने एक दोन बोलणी बोललेलं ना. हे आमदा यशाचे यंग जनरेशनला प्रेरणात्मक होऊन घेऊन एक अव्वल सदबुरीचीचं पुढील जीवन करवला का वाट चाललं आमचा अव्वल अवकाशू त्याचा एक अनुभव आमचा एक मिळलेलं त्यालाही सन्मान केलींसा त्याचं मार्गदर्शनही मिळसे त्याला मी एक शुभाशय सांगासा. तसांची प्रोफेसर आमचं गोपाळांना मी त्याचे घरा जाणता मैसूर आणतो मी आणि बालचंद्र डोंगरे गेलो असो ह्याची भार्गववाणी भार्गववाणी बोललं वेळा मी जाणता एक मनुष्य त्याचं कॉम्पाउंडात कैसा काटुका ಒಟ್ಟು ಕರಿಸಲು ಮಾಕಣ होती काटुका नव्हती समिधा किती किल्ला समिधा आवडीचाला मी त्याला पळयतना मग तेच बॅकग्राऊंड म्हळे हिन्नेले गीता म्हणे पळयतना कळना हो केवढं मोठं प्रकांड पंडित हयवेला तो सायंटिस्ट होऊनी डॉक्टरेट करणे ते ना धाकुडेंना मार्गदर्शन रिसर्च लेवला थीसिस लेवल युनिव्हर्सिटी तेवढं मोठं मनुष्य अमेरिकांनी परवा आलो से अंदाज लेक्चर देणे आलो से एक 10-15 दिवस झाले एवढं तसं प्रकांड पंडितू मी गेल्या वर्षामध्ये नातूबाशी दरबेदारका संध्या शिकवे सोडलं असलो त्यातल्या जाणता हो एक सोहळा नेसून का असं घाल नाही ते धाकपुटेन समजे माझं नातू तो आमसमचिद्दो असलो आमसमच असलो म्हणे त्यांना तिथली खुशी सो धाकपुटेन समा धाकपुटा हवनी त्यांना तो संध्या शिकायसलो आणि मला ॲम प्राऊड मला भारी खुशीच आहे त्या विषयात. माझं नातूच्या आदेशा संध्या करसे अनुचान करसे आणि ते विना विशिष्ट म्हळे रुद्र म्हणसे प्रति सोमवार आता रुद्र म्हणसे त्याला सांगितलं मी पडतो रुद्रही म्हणसे त्याने रुद्र समजा 10 दिवसांचा कॅम्प बांधून रुद्र शिकवून दिलं होतं चमक सोडणी. सो तसं लोक प्रकांड पंडित अमध्यस्थता आम्ही त्यांचा पूर्ण उपयोग घ्यावं म्हणावं माझी एक अभिलाषा. हे एक अवकाशासाठी मी अवघेंदा धन्यवाद देसो. धन्यवाद. हे ವೇದಿಕಾಂಚವಚಿ म्हणायचं अवघ्यांदा नमस्कारू. आजीचे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होऊन आले सौ विद्या काळे डोंगरे ह्यांचा परिचय करावाचा सदावकाशू मला मिळलोसे. सरकारी आयुर्वेद आस्पत्रेंतू डॉक्टर होऊन निवृत्त झाले डॉक्टर मनोहर काळे आणि श्यामला काळे ह्यांची चेडी विद्या काळे ह्यांचा जनನ 1974-7-1977 ಅಂತ ಜಾನಸೆ. ಹೆಂಚ ನವರಶಿ ಸೂಳ್ಬೆಟ್ಟಿचं उद्यमी कृषिक संदेश डोंगरे हेंदा दोघ धाकुटी शिवानी आणि ध्रुव. विद्या काळे ह्यांचं शिक्षण प्राथमिक प्रौढ आणि PUC
ತೀರ್ಥಹಳ್ಳಿ ಅಂತು, BSc ಡಿಗ್ರಿ ಸಾಗರ ಅಂತು అని MSc ಶಿವಮೊಗ್ಗ ನ್ಯಾಷನಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂತು అని M.Ed ಮೈಸೂರು ಅಂತು ಕಲಿಸತಿ. 2004 ಅಂತು ಹೈಸ್ಕೂಲ್ ಟೀಚರ್ ಹವನಿ, CET ಅಂತು ಆಯ್ಕೆ ಹವನಿ. ते उपरांत 2011 गजेटेड प्रोफेशनल्स तो KMAS ಹುದ್ದೆಲ ಆಯ್ಕೆ झाले सती. मग तरीकेरे पुरसभे, उल्लाळ नगरसभे, पौराडಳಿತ निर्देशनालय अंतू सहायक निर्देशक हवनी. प्रमोशन हवनी. एशिया पुत्तूರು पुरसभे अंतू पौरायुक्त म्हणजे कमिशनर हवनी सेवा करिसती. एक वराड झाले पण एक चेडी कितीही साधने करिअर म्हणायचा उदाहरणाची विद्या काळे हारायचं. एक ಬಹುಶಃ आमच्या चित्पावन एक आभरण अंगडी, भंगाराची अंगडी ठेवून घेऊन सवयचं एकैक व्यक्ती म्हणे आमदा खुशी हंसे. ಅವಘೆಯಿಂದ ನಮಸ್ಕಾರ. ನಮ್ಮ ಚಿತ್ಪಾವನರ ಕುಲಗುರುಗಳಾದ ಪರಶುರಾಮರ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ, ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರೇ ಹಾಗೂ ವೇದಿಕೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಚಿತ್ಪಾವನ ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ, ಈ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ಚಿತ್ಪಾವನ ಸಮಾಜದ 3ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವಕ್ಕೆ ನನ್ನನ್ನು ಅತಿಥಿಯನ್ನಾಗಿ ಆಹ್ವಾನಿಸಿದ್ದೀರಾ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಚಿತ್ಪಾವನ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಆಭಾರಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಹಾಗೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಾಗ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಇವರ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪಾಂಡಿತ್ಯವನ್ನು, ಇವರ ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ನೋಡಿದಾಗ ನನ್ನಂಥ ಚಿಕ್ಕ ಇವಳನ್ನು ಯಾಕಿಲ್ಲಿ ಕರೆದ್ರು ಅಂತ ಒಂದು ಅನ್ನಿಸ್ತು. ಆದರೆ ಇವರ ಜೊತೆ ಒಂದು ವೇದಿಕೆಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ವಂದನೆಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಈಗ ನನ್ನ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಶ್ವಿನಿ ಅವರು ಹೇಳಿದರು, ಮದುವೆ ಆದಮೇಲೆ ಅವರು KS ಎಕ್ಸಾಮ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡಿದ್ದು ಅಂತ. ಈ ಒಂದು KS ಎಕ್ಸಾಮ್ ಪಾಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋವಂಥ ಒಂದು ಕನಸನ್ನು ಬಿತ್ತಿದ್ದು ನನ್ನ ತಂದೆ. ಆದರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಈ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಪರೀಕ್ಷೆಗಳಿಗೆ, ಅದರಲ್ಲೂ ಸಿವಿಲ್ ಸರ್ವೀಸಸ್ಗೆ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪೋಜರ್ ಇಲ್ಲ. ಎಕ್ಸ್ಪೋಜರ್ ಅಂದರೆ ಯಾವ ಥರ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಬೇಕು, ಈ ಥರದ ಒಂದು ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನಮ್ಮ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ಸಿಕ್ಕಲಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ನಾನು MSc ಇನ್ ಅಪ್ಲೈಡ್ ಬಾಟ್ನಿ ಮಾಡಿದೆ ಕುವೆಂಪು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ. ಅದಾದಮೇಲೆ B.Ed ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ನನಗೆ ಮದುವೆನೂ ಆಯಿತು, ಅದೇ ಟೈಮ್ಗೆ ಕೆಲಸನೂ ಸಿಕ್ತು. ಆದರೆ ನನ್ನ ಪತಿಯ ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ ಅವರು ನನಗೆ ಈ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಪರೀಕ್ಷೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ನನ್ನ ಪತಿಯ ಕುಟುಂಬದವರಿಗೆ ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ, ಯಾಕಂದರೆ ನನ್ನನ್ನು ಮದುವೆ ಆದ ನಂತರ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಸೊಸೆಯನ್ನಾಗಿ ನೋಡಲಿಲ್ಲ, ಮಗಳನ್ನಾಗಿ ನೋಡಿ ನನ್ನನ್ನು ತುಂಬ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ನನ್ನ ಅತ್ತೆಯವರಿಗೆ, ಹಾಗೆ ನನ್ನ ಭಾವ ಅವರು ಡಾಕ್ಟರ್ ಶಶಿಧರ್ ಡೋಂಗ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ, ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆಭಾರಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಹಾಗೆ ಇನ್ನು ಈ ಒಂದು ಸಿವಿಲ್ ಸರ್ವಿಸಸ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂತ ಬಂದರೆ, ನಮಗಿಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಅವಕಾಶಗಳು ಸಿಗುತ್ತೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಮಾಜದ ಒಬ್ಬ ಕಟ್ಟಕಡೆಯ ವ್ಯಕ್ತಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಅನೇಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಮಾಡಬಹುದು. ನಾನು ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಿರುವಂತಹ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅಂದರೆ ಪೌರಾಡಳಿತ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಡೈವರ್ಸಿಫೈಡ್ ಕೆಲಸಗಳಿರ್ತದೆ. ಒಂದೇ ಥರದ ಕೆಲಸ ಇರೋದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ವಸತಿ ರಹಿತರಿಗೆ ಮನೆಯನ್ನು ಒದಗಿಸ್ಕೊಡೋದಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿ ಇರ್ಬೋದು, ವಾಟರ್ ಸಪ್ಲೈ ಇರ್ಬೋದು, ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಇರ್ಬೋದು. ಆ ಕಲೆಕ್ಷನ್ ಆಗಿರುವಂಥ ಟ್ಯಾಕ್ಸನ್ನು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಒಂದು ಸ್ಟ್ರೀಮ್ಲೈನ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಸೂಕ್ತವಾಗಿ ಬಳಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇರ್ಬೋದು. ಇದೆಲ್ಲ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿಯುತ ಕೆಲಸ ಇರೋದರಿಂದ ಈ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ, ಅಂದರೆ ನಾನು ಈ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಟೀಚರ್ ಆಗಿದ್ದಾಗ ಕೂಡ ನನಗೆ ಒಂದು ವೇದಿಕೆ ಸಿಕ್ತು ಈ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ತಗೊಳ್ಬೇಕು ಅಂತ. ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿ ನನ್ನ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಂಥ ಕೆಲವು ನನ್ನ ಸಹವರ್ತಿಗಳು ಈ ಪರೀಕ್ಷೆಗಳಿಗೆ ಪ್ರಿಪೇರ್ ಆಗ್ತಾಯಿದ್ರು. ಇದನ್ನು ನೋಡಿ ನಾನು ಅವ್ರ ಜೊತೆ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡೆ, ಹೇಗೆ ಓದಬೇಕು, ಯಾವ ಥರ ಇದಕ್ಕೆ ಕೋಚಿಂಗ್ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅಂತ.
ಹಾಗಾಗಿ ಈ ರೀತಿ ನನ್ನ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ಕಾರಣಕರ್ತರಾದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ತಾವು ಈ ಒಂದು ಚಿತ್ಪಾವನ ಸಮಾಜದ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವಕ್ಕೆ ನನಗೆ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಕರೆದಿದ್ದೀರಾ. ನಿಮ್ಮ ಒಂದು ಸಂಘಟನೆ ಹೀಗೆ ಬೆಳೀಲಿ. ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮದೇ ಈಗ ಎಲ್ಲ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿದ್ದಂಥ ಗಣ್ಯರು ಹೇಳಿದ್ರು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲ ಬೆಳಿಬೇಕು ಅಂತ ನನ್ನನ್ನು ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು. ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮದೇ ಆದ ಒಂದು ಸ್ವಂತ ಕಟ್ಟಡ ಹೊಂದಿ ಒಂದು ಸ್ವಂತ ಸಭಾಭವನ ಹೊಂದಿ ಅದರಲ್ಲೇ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಆ ಪರಶುರಾಮ ತಮಗೆಲ್ಲ ಕರುಣಿಸಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸ್ತಾ ಅವಕಾಶ ನೀಡಿದ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದ. अवघेंद्र स्मरण करावं आमचं रणधापी विशेष होऊन आजी महेंद्र मराठे बजकिरे साल हे आमच्या पाहंतांचं फळाहार अशा दुपारचा भोजनाची व्यवस्था ह्याला स्वतः अडुगे ह्याचं व्यवस्था करायचं ಜೊತೆಗೆ त्याला लागलेला पुरा वस्तू हे पुरा एक देणगी रूपांत स्पॉन्सर होऊन केलेले ते महेंद्र मराठे हिंदा एक लहान आम्ही संघांटी गौरवार्पणे करावा म्हणचा श्री महेंद्र मराठे तसांची महिमा महेंद्र मराठे ದ ವೇದಿಕೆला हवी कार्यक्रम इथं मस्त समयाचं नाही कुठले वेचचे अशा महेंद्र मराठे महिमा महेंद्र मराठे हे आजीचा भोजनाची व्यवस्था आणि पुरा उचित हवनी आमदा व्यवस्था करणे त्यांचे इथले मनुष्यांना एका जेवण उपहार हे पुरा व्यवस्था करीत चले त्यांना अवघे आम्ही कृतज्ञते म्हणायचं हे संदर्भात ते रूपात अशा एक लहान गौरवार्पणे ವೇದಿಕೆಯನ್ನು ಚಲ್ಲೆ ಅತಿಥಿ ಅಭ್ಯಾಗತ गीतांतोची म्हणलांचे श्रीकृष्णानं अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः म्हणे आमचे भगवंत आमचे देहांतोची सचे आमच्या अग्नीचे रूपांतू भुक्काचे रूपांतू ते तणिसावेचं एक महान कार्य आहे दोघंही दंपती केल्याचे यंदा मगेदा कृतज्ञता म्हणून असांची सेवा कराव्याची शक्ती तुमचा देव देंतू म्हणे अवघींच्या परवागी एक प्रार्थना करीचा आशय करीचा वाचवतो प्रत्येक सुरेखाय हन सवेचं प्रेरक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री त्रिविक्रम हेब्बार प्रत्येक कार्यक्रम करावं तरी त्याला मस्त पूर्व तयारी करणे घेऊन कोणकोणाला कोणकोणती जबाबदारी द्यावी तर पूरा ಅವಲೋಕನ करणे ಪ್ಲಾಯ್ತ नाही 2022 ಇಸ್ವಿಯಿಂದ ಆಮೆ ಬೇವಂತ ಸಂಘ ಸ್ಥಾಪನೆ केलो तवस्त वेरी आमच्या बेळतंगडी तालुकांतू तालूक लेवल संघटने नसला इडी कर्नाटक अंतू अत्यधिक चित्पावन सहित बेळतंगडी तालूಕು ते आमदा ಹೆಮ್ಮಾಸೆ यश आमदा बेंगळूरचे आमदा ಎರಡನೇ ಪ್ಲೇಸಲ धकलेली आते ಈಗ लास्ट ಈಗ 20 ವರ್ಷ प्राण अद्दी वास्तव आम्हीची इडी स्टेट अंतूचे आम्ही अत्याधिक चित्पावन 450 घरं सते आम्ही सर्वे केले सते तरी तालूक लेवल संघटना अतला देशीलांसली त्यांचं 26-30 वर्ष झाले मुंडाजे अनसली उजिरे बेळतंगडी अनसला तेडलाच अशीच आम्ही आलोचना करणे कसं हैरका नाही का म्हणून आमचे व्याप्ती मट्टीसे तेडला देश इटा सुळबेट्टू म्हणून मट्ट तालूक आहे त्यांना ಒಟ್ಟು करायची टीम पद असे त्यामुळे आम्ही सुलोटम फंक्शन केला तर देशीलचं दूरी असे देशीलचं फंक्शन केला तर सुलोटीचं दूरी असे तसं त्यांना ಒಟ್ಟು करायचं की प्रयत्न करणे की आम्ही प्राथमिकವಾಗಿ मुंडाजे शिशिला सुळबेट्टू उजिरे बेळतंगडींचं एक पूर्वभावी सभा केली की ती सक्सेस असं कोणतं नाही सुरू करूया पण आमचं आश्चर्य आजी वर्कांटी वर्का त्यांचा आमचा सपोर्ट अधिक आमचे ಶುರುವಿನ ವರ್ಕ ಆಮ್ಮೆ 100 ಜನ ಮಾತ್ರ ಸಲ ಗೆಲ್ಲ ವರ್ಕ 125 ಆಮ್ದ 150 ಅಧಿಕ ಜನ ಆಮ್ದ ದಿಸೇಶ ಅನೇಕ ಜನಂತ ಅವಗ್ಗೆಂತ ಅವಲು ಸಪೋರ್ಟ್ ಸೆ
आम्ही आमचे झिरो बॅलन्स सुरू केलेलो संघ. आमचा संघांना पैसे नाही. आम्ही विचारले नाही. आमचे ध्येय उद्देश ते संघ सलते पैसे सलते त्या समस्या असे त्या आजी आमचे अध्यक्ष ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಕಾರ್ಯಕಾರಿಕೆಲ್ಲ पैसे एक 10-50 लाख सेव ना ते गोट करायचं आहे तिला आज इथं समस्या नाही पैसे नाही आमचं. पण कोणते कार्यक्रम आम्ही निघत क्षणी कोणत्याही संघाने 10 पैसे पडत नाही. संपूर्ण ते संघाचे व्यवस्था ते गावीचं केली ती आमचे हेम्मे. तसंच ते प्रति गावांतूय आमचा हायेस्ट सक्सेसफुल फंक्शन जाण्यासाठी जनांचा अवला सपोर्ट मिळलो से तांची आम्ही ಕೆಲವು ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಪ್ರಥಮ ಹೆಜ್ಜೆ ठेवणसे तांची चित्पावनी भाषा कवी गोष्टी बहुशा आमचे इतिहासान फर्स्ट अशा गोवन तो अशा चित्पावनी भाषा कवी गोष्टी करतात. आमचे तिसरी कवी गोष्टी झाले पण अशा त्यांचे पण चित्पावनी भाषा कवी गोष्टीचं कल्पना आमचा तर आमच्या निरीक्षेक मीरी आम्ही एका श्रू मुंडाजी एका फंक्शन पळवणे 10 जण यंती रावणी आलोचना केले तर तेच वर्ष आमचे 25 जण कवी सले ಗೆಲ್ಲ ವರ್ಗ 30 आमदा 33 जन कवी सले कवई कवयत्री तसण्या आमचे समाजान किती प्रतिभान्वित सती तेंत कळसे. तुम्हाला शुद्ध चित्पावनी भाषा कन्नड वेगळे नामाला अर्थ विवरणेचं पुस्तक प्रकटणे केले जाते. तुमनं कोणते हव्यक त्यांना हव्यकांना सोडणे वेगळ्यांना कोणालाही अवकाश देत नाही. पण ते पुस्तक प्रकटन करायचा अवकाश विष्णू भट डोंगरेला मिळलं से म्हणजे त्याचं पांडित्याला एक उदाहरण आहे. तसंची आमचे प्रल्हाद फडके ते मी स्कूलात जाणता त्या मुंडाजी हायस्कूलान शिकलो मी तेडला अंगडी सुरू केली ल्हान अंगडी साली सोमन तडका आज मुंडाजीच्या नारायण फडकेला गोंचे तेडला ल्हान सता ल्हान पेंट साली पेंट मट्टी पेंट साली मुंडाजे सोमन तडका ल्हान पेंट साली ते पेंट अंतू मला गोंतसे तो बॉर्न रिच नो 5,000 सिंडिकेट बँक लोन घेऊन लन्न मटे अंगडी करणे आज कोटीगटले ॲसेट केलंसे ते त्याची साधन आहे. आम्ही तो विशिष्ट व्यक्ती किल्ला म्हणावं म्हणत आहे आमचे चित्पावन एंटरप्रिन्युअर्स नाही. कृषी काव मस्त सते वैदिक सते पण बिझनेस करतले तर रिस्क घेतले केवळ 1% नाही आमचा बेजार तर ते फील्डला आम्ही चित्पावन एंट्री आहे हवं. तसले ते अपूर्व एंटरप्रिन्युअरपैकी आमचं प्रल्हाद फडके ते साधन करे त्यामुळे बिझनेस म्हणजे तिथले सुलभ नाही. जॉब सेरला तर नेक्स्ट मंथ त्यांना सॅलरी मिळसे बिझनेस नेक्स्ट मंथ प्रॉफिट मिळत नाही. 4 वर्ष ते म्हणलं पडलं किती अपदा आला 4 वर्ष मला त्याला समान करावं ना त्या अंगडी 4 वर्ष आला तेडला लाईन सेल नसलो तो वाराला बंद करणे अंगडी ಬಂಟ್ವಾಳ ಸಾಮಾನು ಹಾಕಿ ಸೇಲ್ ಕರೀತು ಸಲ ತಸ ಸಾಧಕ तो ಅಪೂರ್ವ ಕೇವಲ ಬೆರಳೆಣಿಕೆಯಷ್ಟು ಇರುವ ಎಂಟ್ರಪ್ರಿನರ್ಶಿಪ್ಪಲ್ಲಿ ಅವರು ಒಬ್ಬರು. ಇನ್ನು ನಮ್ಮ ಮರಾಠೆಯವರು ನಾವು ಸೀರಿयल पळायत जाता आम्ही म्हणत आमचं एकलं चित्पावन सुद्धा सिरियल दिसत नाही म्हणून आमचं कोणतं झालं प्रकार रत्नाकर मराठे एकलंच होतं सिरियल सिनेमांतल्याने ते फील्डला आमच्या चित्पावन जाणतात नाही. तसं अपूर्व सिनेमा सिरियल ॲक्ट केलेलं मात्र तो ಕಾರ್ಕಳ ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘ ಅಂತೂ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಸೇ ಮಟ್ಟ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಸ್ आहे त्यांचं ಹೆಮ್ಮೆ आहे चित्पावन संघाचं स्ವಂತ बिल्डिंग त्याचा डेव्हलप करण्याचं ते ना आमदा एक 15 लक्ष खर्च कलनी त्याला मट्ट इम्प्रूव्हमेंट केलंच आहे. आज एक शुभाषणे केलं असांची स्थानिक सभावन असांची चित्पावन नाही तुमचा एक योग येतो संत बिल्डिंग करावे देवदा आशीर्वाद करीतो म्हणे आमचा आशय. गोपाल मराठे ऑलरेडी सांगितलं साधिका सांगा जात नाही तो अमेरिकन तो अत्युन्नत विज्ञानी तो त्या पूर्व अमेरिकन ठेवलं तो युनिव्हर्सिटींचं असे अमेरिकेला कॉयचं असे कोणत्या देशाला कॉयचं नाही तसलं सुद्धा प्रति वर्ष कास घालणी स्वतः वेद पाठ करतो एटाके दर्बेदडका तो PhD करतल्यांदाही पाठ करसे वेद करतल्यांदाही पाठ करसे भविष्य असलं अपूर्व व्यक्ती भारी येण्याचं तसलंही मुळे आमचं वेदिकावर सल्ले एका वर्ष एकले मिगिलू व्यक्ती मग विद्या काळे ती एक स्पेशलिस्टची आणखी एक आमचं मुळे आम्ही KS IAS आम्ही कोणीही जण नाही चित्पावन IAS अंतू महाराष्ट्रांसाठी आमच्या गावानं IAS कोणी कोणतं प्रकार नाही. तहसीलदार KS कोणत्यालाही जण नाही कितीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर डॉक्टर कृषी उद्योग मात्र तसले अपूर्व KS ಸಾಧಕ ತೀ ಸಾಧಕ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಸಾಧಕರೇ ಅವರವರ ಫೀಲ್ಡಲ್ಲಿ ಮತ್ತು ಯೂನಿಕ್ ಬೇರೆ ಯಾರು ಮಾಡದ
तें केल्ली सती तसलेंदा आमदां ती वेदिकेवर सती आमदां ती शोभा आयली से तसांची अवघेंदाय आमी आभारी आसा येता आमच्या चित्पावन संघांतू आमी प्रत्येक कार्यक्रमूय आवगे सारको कार्यकारी मेंबर अंदा आमी खंय विसरा ना ते हाजी प्रायज चॉयस तुमी प्रत्येक मे प्रपोज वी प्रपोज गॉड डिस्पोज म्हण ती मे प्रपोज करा आता दे आर गॉड्स दे डिस्पोज तसं ते अवघे आमचे हे इतले 3 वर्षांत अव्वल काम केलें सती आनी आमचं दोन्ही विद्यानिधीनी आरोग्य निधी दोन्ही निधी सती पण आम्ही कोणीतरी टॉप मार्क आयले SLC PUC 100 रुपये द्यायचे ते आमचा आशय नाही कोणा तरी इंजिनिअरिंग मेडिकल अथवा कोणतं हायर एज्युकेशनला प्रॉब्लेम्स येऊन जाणार ते त्यांचा स्पॉन्सर करायचा आमचा कार्यक्रम 100 रुपये देणे पैसा तसला एक कार्यक्रम अवलवणी आमचं एका आलोचना झाली तसांची आरोग्य निधी तसांची आम्ही कोणाला तरी जोर हुशार नाही होऊन जाणार ते अथवा आर्थिक समस्येसे येऊन जाणार ते आम्ही जनांशी आसा आमसान पैसे नाही आम्ही देडला शिरूंठी आम आशय असे आम्ही पैसे ಒಟ್ಟು करणे द्यायचं नाही केदला हवे तेडला आमचं नंसन जायचं मग ते अंदावेचं अनके धावेचं अनके विचाराने तसंच आम्ही विचारणे तसलं ते तीव्रवाद समस्ये झालेंद आम्ही अनेक धनसहायकल असे आमचं आश्चर्य साईडला गेल्लावर खा आमचं जे बॉडी ॲक्सिडेंट आवनी एठा जीवन मरण ಎಂತ ಸಲೋತು ಕೆ ಕುಡೆಲಂತ तो ॲक्सिडेंट कुडेलंत हॉस्पिटल सलो तेच्या घराशी मुक्का लोक एक नाही त्याला 10-15 लक्ष खर्च सलो आम्ही ते पैसे तिथले न येऊन जातो तो कोमान सलो 1 महिनो डॉक्टर सुद्धा डाऊटफुल म्हणून सलो तसलो तो तेंदा आम्ही एक आम्ही व्हॉट्सअपान करा गेले मात्र मग कोणाकांचंही आमच्या घरांना गेलं नाही कोणाकांचंही फोन केला नाही आश्चर्य झालं समजा 2-3 दिवसांत 5.5 लक्ष रुपये ओटू झाले ते त्याला आम्ही देवनी तो हुशार राहून असे वाटा असे सुरवटान त्या वाटा गिटा जासे तो आमचे मेंबरांचं सहाय्य असतं कारण तसांची अनेक कार्यक्रम घाले असे याचा अधिक सांगायचा नाही येता पुढं ಕೆಲವೇ ನಿಮಿಷಂತ ನವಿ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಹಂಸೆ ಅವಲ್ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಒಟ್ಟು ಕರೆ ಅನೇಕ ನವ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಅಂತ ಅನ್ಕಿ पुढलेल्या दिवस ಅವಲ काम ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಅದೇ आमदा प्रति वर्ग मग एक सांगायचं ना ते आमदा एकाला अधिक खर्च पडतो दुपारचं जेवणाचा खर्च तो मॅक्झिमम खर्च देवाचं दयानं प्रति वर्ग कोणीतरी मिळत होती गेल्या वर्ग प्रभाकर हेब्बार पुरा खर्च देसा म्हणी आले होते आमदा मराठी पुरा खर्च देसा म्हणी असते दुसऱ्या वर्ग खंडीर एंती रवणी आमदा भरवस असे तसं आम्ही इतलो कार्यक्रम सुरू चाललो झाला असे इतलं पुरत नाही रत्नाकर मराठे म्हणून सांचे आमचे 400 येतो घरात जाता का 400 जण तरी हयवा असला आमचे दुसऱ्या वर्षावष्टी आणखी हंतो आमचा एक व्हॉट्सअप ಗ್ರೂಪ್ಸೆ ಇಡೀ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕತೆ ಪ್ರತಿ ಮನೆಯಿಂದ ಒಬ್ಬರು ಹಾಗೆ ಅದರಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ 500 ಜನ ಮೆಂಬರ್ ಇದ್ದಾರೆ ಅದೇ ಸ್ವಲ್ಪ ರೆಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ ಇದೆ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಅತ್ಯಂತ व्यवस्थित चालत आहे एकोदा टिंबा ब्रेक घालवचे असे कोणताही विषय आम्ही सांगा तक्षणी अथवा व्हॉट्सअप घालता क्षणी 450 घरांना 1 निमिष मात्र समाचार पडासे कोणीतरी बाळंती झाले तरी 450 घरांना 5 निमिषांत कळासे पुढे गेल्यानंतरही कळासे कुठलं ओम शांती सुरू असे अथवा कोणीतरी साधना केली असं ड्यान्स अंतू मट्टी साधना केली से तसांची सांगितलं म्हणून ते अगेंद आमची प्रतिभाही त्यांचं अनावरण असे अवलवलं ಕೆಲವು लेखनी असती ಕೆಲವು मस्त आमचेंत गुंतू सल्ले सती ते अवघे शेअर करणे ज्ञान अधिक असते त्या व्हॉट्सअप ग्रुप ज्युडिशियसली उपयोग करावा तर दुरुपयोग करावा न जे म्हणून माझं अवघेंदा अंकेदा धन्यवाद समर्पण करतो अज्जीचे हे कार्यक्रमांतू अतिथी होनी चलले श्री पोंगरे हिंदा हे ಕಾರ್ಯಕ್ರಮಾची बाबतीत एक स्मरणिके ನೆನಪಿನ ಕಾಣಿಕೆ ದೇವಮಣಿ आमचे अध्यक्ष ಅಂತನ ಮನವಿ ಕರಿचा तसांची ಕೆಲವೇ ಕ್ಷಣಾಂತೇಶ ಹೊಸ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ मंडळी रचने हयवेचे 2 लानी प्रकटणेसाठी आमदा अवघेंद गोंचे धनंजय भिडे आणि चित्रा भिडे हे दंपतींचे सुपुत्री कलमंजाचे परारी वाळ्या एठाशी धरित्री भिडेनी हंसिनी भिडे भरतनाट्यांतू ಸಾಧಕಿ ಭರತನಾಟ್ಯ ರಂಗಪ್ರವೇಶ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೆಂಚು ಉಜಿರೆಂತು ಇಂದ್ರಪ್ರಸ್ಥ ಸಭಾಂಗಣಂತೂ ಫೆಬ್ರವರಿ 21 ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಯಿಂದ ಫೆಬ್ರವರಿ 21 5 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಂಜೆ ಉಜಿರೆಂತು ಇಂದ್ರಪ್ರಸ್ಥ ಆಡಿಟೋರಿಯಂ ಅಂತೂ
चालवचे त्याला तुम्ही ಕೆಲವು वर्क अदी वेगळे संघ संस्थेचे सहयोगांतू एक ज्ञानवन म्हणी केल्ली सती तेंतू 1000 मड्डे अरण्य इलाख्याचे सहकारांतू लायली सती ते मस्त एक प्रकृतीचं पोषणाचे हे कामांचे संदर्भांतू 14ನೇ ತಾರೀಕು ಜನವರಿ त्यांचे ज्ञानेश्वरी भजना मंडळींतू एक कार्यक्रम वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम इच्छाती म्हणे ते एक प्रकटणे म्हणण्याची अशा हे संदर्भांतू नूतन कार्यकारी मंडळी रचने करावी त्याला सहकार देव अवघे म्हणे विनंती करीचा ಬೆಳ್ತಂಗಡಿ ಉಜಿರೆ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ಅನೇಕ ಶಿಶಿಲ ಅನೇಕ ಮುಂಡಾಜೆ ಸುಳಪೆಟ್ಟು ಪ್ರತಿ वलय అంటే चौघ प्रतिनिधी शिशील आणि 5 जण हे त्यांचे एकल हॉस्पिटल त्यांच्यामुळे हॉस्पिटल आम्ही सेरसांगेलाच आहे अनिवार्य कारणामुळे हॉस्पिटल आमचे शिशीला सीमालांत इसे एक मग त्या एक समस्या सांगते नेलतडकवणी टिंब एरियास आहे तर वठारा मध्यच आहे पण आता कडब तालुका आमचे तसं त्यांनाही सोडा दृष्टीने आम्ही हॉस्पिटल त्यांना सेरसावनी तालुका ग्रुप कलास आहे त्यांना 5 प्रतिनिधी एक हॉस्पिटल उरलेले 3 ಹೆಂಟಿ चौघ त्यांचं कनिष्ठ एकाली महिला प्रतिनिधी अधिकीकरण कनिष्ठ एकाली महिला प्रतिनिधी म्हणे आम्ही निर्णय केला आहे सांची उजिरे बेळतंगडी मुंडाचे शिशिल सीमा तिने त्यांचे संघ सती आमचा त्यांचे अध्यक्ष आमचे कार्यकारी झाले म्हणून आता आमचा लिंक मिळत आहे आमच्या संघाला आणि त्यांच्या संघाला तेही सेराव म्हणून आम्ही कार्यकारी सुरू करसा तुमचे वलय आहे ते पुढे या टीम अशा सुरू करे मुंडाजे ते साईडांच करे मुंडाजे पुरा सबरूया कोणी प्रतिनिधी म्हणी सांगा ते आमचे कार्यदर्शी रेकॉर्ड करतात ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸುಷ್ಮಾ ಬಿಡೆ ಅವರು ಇನ್ನೊಬ್ಬರು ಕಲ್ಮಂಜ ಗ್ರಾಮದಿಂದ ತಗೊಳ್ಳುವ ಅಂತೇಳಿ ಧನಂಜಯ ಬಿಡೆ ಅವರನ್ನು ನಾವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಧನಂಜಯ ಬಿಡೆ ಅವರು ಒಮ್ಮೆ ನೀವು ಈಚೆ ಬರಬೇಕು ಎಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಹೊಸ ಮುಖಗಳನ್ನು ಪರಿಚಯ ಮಾಡುವ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಶಶಾಂಕ ಮರಾಠೆ ಅವರು ಬಂದಿಲ್ಲ ಆದರೆ ಅವರು ಉಮೇದುವಾರರಾಗಿದ್ದಾರೆ ಹಾಗಾಗಿ ಅವರೊಬ್ಬರು ಒಪ್ಪಿದ್ದಾರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ದಿಶಾ ಪಟ್ವರ್ಧನ್ ಹಾಗೆ ನಾವು ಮೊದಲಿದ್ದವರು ನಾರಾಯಣ್ ಪಡ್ಕೆ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಪಡ್ಕೆ ವಾಸ್ತವ ಗೋಖಲೆ ನಾನು ಅಶ್ವಿನಿ ಹೆಬ್ಬಾರ್ ನಾವು 4 ಜನ ಇದ್ದದ್ದು ನಮ್ಮ 4 ಜನರ ಬದಲಿಗೆ ಹೊಸ ಮುಖವನ್ನು ನಾವು ನಿಮಗೆಲ್ಲ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಶಿಶಿಲಾ ದೊಡ್ಡ ದಯವಿಟ್ಟು ಕೈ ಎತ್ತಿ ಯಾರಾದ್ರಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಇದೆ ಲತಾಕರ್ ಅವಿನಾಶ್ ಗೋಖಲೆ ಕರುಣಾಕರ್ ಗೋಖಲೆ ಕಾಶಿನಾಥ್ ಗೋಖಲೆ ದುಗ್ಗಂ ಪೈಕಿ ಎಕ್ಕನ ಓಣಿಮಣಿ ಸಂಗೀತಲಿಂದ ಫೈನಲ್ ಅಸೆ इतले जन आयके जाणीसती उजिरे बेळतंगट्टी अतील अध्यक्ष गट्टे अध्यक्ष सती ते कंटिन्यू आसती त्रिविक्रम हेब्बार पांडुरंग मराठे प्रभाकर हेब्बार आनीक वीणा बेंडे ही सती सूळबेट्टंटी अतील जते कार्यदर्शी विवेक केळकर सती प्रज्ञा हेब्बार प्रज्ञा मेहेंदळे आनीक डॉक्टर शशिधर डोंगरे इतले जन सती ते सव आम्ही पुरायच असा आढळीत ನೇರ ನೋವೆ ಮಣಿ ಜಾಲತ್ತಾರೆ ಎಟಸ್ತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲ ಬೆಟ್ಟಲ್ಲಿ ಅವಘ್ಯಂಚಿ ತಾಳ್ಮ ಪರೀಕ್ಷಾ ಅನಿವಾರ್ಯ ಇಲ್ಲ ಸಮಿತಿ ಕರ್ತಂದ್ರೆ ಟಿಂಬ ವೇಳಸೆ ते ಬಗ್ಗೆ मस्त दुपार वेळ जालोसे आम्ही धन्यवाद समर्पणे वासदेव गोखले आमचे एड्सचे ट्रेझरर करसाठी मग जेवण ಅಂತ अजूनही समितीचे अवघ्यांचा नाव जोरीन सदैसा हे ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಧನ್ಯವಾದ ಸಮರ್ಪಣೆ ಇವತ್ತಿನ ನಮ್ಮ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕು ಚಿತ್ಪಾವನ ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಸಂಘದ 3ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ವಹಿಸಿ ಚಂದ್ರಗಾಣಿಸಿಕೊಟ್ಟ ತ್ರಿವಿಕ್ರಮ ಹೆಬ್ಬಾರ್ ಕೇಳ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ವಂದನೆಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತಿನ
ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಚಿತ್ಪಾವನ ವೈದಿಕ ರತ್ನರಾಗಿ ವೇದಮೂರ್ತಿ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಭಟ್ ಡೋಂಗ್ರೆಯವರು ಸಪತ್ನೀಕರಾಗಿ ಬಂದು ನಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ನುಡಿಗಳನ್ನು ನುಡಿ ಆಶೀರ್ವದಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ದೂರದ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮವರೇ ಆದ ಶ್ರೀ ಪ್ರಹ್ಲಾದ ಭಟ್ಕೆ ಮುಂಡಾಜಿಯವರು ಅವರ ಉದ್ಯಮದ ಯಶಸ್ಸಿನ ಗುಟ್ಟನ್ನು ಎಲ್ರಿಗೂ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೂ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಪೋರ್ಕಳ ಗೋಪಾಲ್ ಮರಾಠೆಯವರು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ಮಾತಾಡಿ ನಮಗೆ ಸೂಕ್ತ ಸಲಹೆಗಳನ್ನು ಇತ್ತಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಶ್ರೀ ರತ್ನಾಕರ್ ಮರಾಠೆ ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘ ಕಾರ್ಕಳ ಇದರ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಅವರು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಶ್ರೀಮತಿ ವಿದ್ಯಾ ಕಾಳೆ ಡೋಂಗ್ರೆ ಕಮಿಷನರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ನಗರಸಭೆ ಪುತ್ತೂರಲ್ಲಿ, ಅವರು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಹೇಗೆಲ್ಲ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸೂಕ್ತವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಬಿಡುವಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಅಂಥ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಸ್ಥಾನಿಕ ಮಹಾಸಭಾ ಬೆಳ್ತಂಗಡಿಯವರು ತಮ್ಮ ಸಭಾಂಗಣವನ್ನು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ಮೈಕ್ ಸೆಟ್ಟನ್ನು ನಮಗೆ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟವರಿಗೂ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡಿದಂಥ ವೃಷಾಂಕ ಖಾಳಿಲ್ಕರ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಪತ್ರಕರ್ತರಾದಂಥ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ ಬೆಂಡೆಯವರು, ಶ್ರೀ ಅರವಿಂದ್ ಹೆಬ್ಬಾರ್ರವರು, ಶ್ರೀ ದಿಲೀಪ್ ಆಟೋಲೆಯವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈ ರೀತಿ ಈ ಸಭೆಯನ್ನು ಚೆಂದ ಕಾಣಿಸಿಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಮಹನೀಯರಿಗೆ ಸಭಿಕರಿಗೂ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇನ್ನು ನಮಗೆ ರುಚಿಯಾದಂಥ ಊಟವನ್ನು ಬಡಿಸುವವರು, ಮಾಡಿದವರು, ಅದೇ ರೀತಿ ಅದರ ಪ್ರಾಯೋಜಕತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಂಥ ಮಹೇಂದ್ರ ಮರಾಠೆ ಬೆಳ್ತಂಗಡಿಯವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸಭೆ ಆರಂಭ ಆದಮೇಲೆ ನಾವು ಮೊದಲಿಗೆ ಆದಂಥ ನಾಟಕ ಮರೆತಾಗಿ ಉಂಟು. ಲೋಂಡೆ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವರು ನಮಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆನ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ರುಚಿಯಾದಂಥ ನಾಟಕವನ್ನು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಯಾರಿಗಾದರೂ ಬಿಟ್ಟು ಹೋದರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ಸಭೆಯಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ರಿಗೂ धन्यवाद. भोजन स्वीकार करने